सर नमस्कार, वेलकम सर। गुड मॉर्निंग टू एवरीवन। गुड मॉर्निंग सर। सर पहले तो मैं आपसे इजाजत चाहूंगा कि मेरा एक नॉर्मल फॉर्मल वेलकम एक मिक्स ऑफ हिंदी और इंग्लिश में रहेगा सर। मराठी में मैं फ्लुएंट नहीं हूँ सर, इसके लिए माफी चाहूंगा। दिनेश भाई का मराठी हम लोग नहीं समझ पाएंगे। Sir, it is my privilege, everyone. Today, it is my privilege to welcome our young, dynamic, dashing leader, MLA Shri Mahendra Thorve ji, MLA Karjat Kharapur. दिनेश भाई एक सेकंड होल्ड करो. Sir is just putting his mobile on do not disturb mode. He just called me right now. Just एक सेकंड, फिर वो कॉल्स उनको नहीं आएंगे बीच में. झालं का? आनंद जी मराठीमध्येच घेताय ना? संकेत बोलतोय. दिनेश भाई, you can go ahead. Okay. Namaskar, sir. Good morning, everyone. Sir, welcome to the 4th webinar of Progressive Neeral Karjat. सर पहले तो आपसे इजाजत चाहूंगा कि ये छोटा सा वेलकम मैं हिंदी और इंग्लिश में मिक्स बोलूंगा सर। मराठी में मेरी फ्लुएंसी थोड़ी सी वीक है सर। ओके Sir, everyone, it is my privilege today to welcome our young dashing leader, MLA Shri Mahendra Thorve ji, MLA Karjat Kharapur, to our 4th webinar of Progressive Neeral Karjat. Sir, it is our privilege, sir. Welcome to the webinar. आज नेरल करजत के सभी डेवलपर्स इसी प्लेटफॉर्म पे हैं आपके मार्गदर्शन के लिए, आपको सुनने के लिए उत्सुक है सर। सर ये प्रोग्रेसिव नेरल करजत एक ग्रुप फॉर्म हुआ है जहां पर करजत और नेरल के डेवलपर्स हैं जो कोशिश कर रहे हैं कि करजत और नेरल को कैसे प्रमोट किया जाए मुंबई रीजन में, और कैसे करजत और नेरल जो आज से 5-7 साल पहले एक फार्म हाउस डेस्टिनेशन के नजरिए से देखा जाता था, आज 5-7 साल में इसका ट्रांसफॉर्मेशन हो चुका है एक मोस्ट प्रेफर्ड अफोर्डेबल हाउसिंग डेस्टिनेशन। यहाँ पर 1 BHK सर 14 लाख से 25 लाख ऑल इंक्लूसिव में मिल रहा है। काफी काम चालू है, हर साल काफी माइग्रेशन हो रहा है, लगभग 15 से 18 हजार लोग शिफ्ट हो रहे हैं करजत नेरल में, पॉपुलेशन इंक्रीज हो रहा है, इंफ्रास्ट्रक्चर जो प्रेजेंट है वो थोड़ा सा ग्रो हो रहा है, बट पॉपुलेशन जो पेस में ग्रो हो रहा है उस पेस में इंफ्रास्ट्रक्चर को सर एक पुश और आपका मार्गदर्शन हम सब डेवलपर सर देख रहे हैं आज। इसीलिए सभी डेवलपर्स उत्सुक है सर आपको सुनने के लिए। ओवरऑल अभी आपको सुनने के लिए माने जी मॉडरेट करेंगे सर। और फ्रॉम हियर सर आई वुड लाइक के हमारे आज के जो स्पॉन्सर हैं, आई वुड लाइक टू थैंक देम, भारत कैब एज वेल एज एक्सेल बिल्डमार्ट LLP, टेक्नोलॉजिकल पार्टनर्स अपने प्रोपिन एज वेल L4 सॉल्यूशंस। सर आई वुड लाइक टू वेलकम आवर वन स्पॉन्सर फॉर 1 minute for introducing his products. He's from Excel Buildmart LLP. Over to you. Dinesh bhai, I think Akhil is not here yet. We might give him a chance later on. Can you please continue? Okay. So I would request and ask our friend Anand Mane ji to formally welcome and introduce our today's chief guest and speaker, MLA Shri Mahendra Thorve ji. Over to you, Anand. थैंक यू दिनेश भाई. इट इज माय प्रिविलेज और बहुत सौभाग्य है कि महेंद्र थोरवे साहब को इंट्रोड्यूस करना इस प्लेटफॉर्म पर. कल मैंने साहब की टीम से बात किया तो उनका बहुत बड़ा मेरे को बायोडेटा और अचीवमेंट्स आए हुए हैं, बट ये पूरा इसको अगर शॉर्ट में बताओ तो ये पूरा करजत नेरल खालापुर खोपोली में शिवसेना को अगर स्ट्रांग रूट्स पे लेके आने का अगर किसी को श्रेय जाता है तो वो थोरवे साहब को जाता है. शाखा प्रमुख रह चुके हैं, उप जिला प्रमुख रह चुके हैं सर. सारे उधर के नगर पंचायत, नगर समिति और करजत पंचायत में सारे सीट्स अगर लाने का श्रेय है तो वो सर को जाता है.
बहुत इंटरेस्टिंग चीज मैंने पढ़ी, 2014 में कुछ कारणों की वजह से सर को सीट नहीं मिली सेना से, और उन्होंने शेखा पक्ष से कंटेस्ट किया और 55,113 वोट्स मिले हैं उनको। वो बहुत बड़ा अचीवमेंट है सर के लिए। और अभी हमारे लीडर है, हमारे एरिया को लीड कर रहे हैं। ये इंट्रोडक्शन तो ऑन पेपर है, बट पर्सनल एक इंट्रोडक्शन देना चाहूंगा। हमारे बहुत अच्छे दोस्त है, और कुछ महीनों पहले हमारे डेवलपर्स के कुछ हम डेवलपर्स उनके पास हमारे कुछ इश्यूज लेके गए थे, स्पेशली रजिस्ट्रेशन के। तो उन्होंने नेक्स्ट दिन से उसके ऊपर एक्शन लेना शुरू कर दिया। वहाँ के रजिस्ट्रेशन ऑफिस को मिले, इनफैक्ट वहां से जाके मंत्रालय में बाला साहब थोराट जी जो हमारे रेवेन्यू मिनिस्टर है उनको भी जाके स्पेशली अपने बेल्ट के लिए जाके लेटर लिखा। तो इन शॉर्ट में कहना चाहूंगा हम हमारे लिए बहुत बड़ा सपोर्ट है सर में, एंड आई लाइक टू कॉल हिम एज द एक्शन मैन। और हम साथ में कैसा ग्रो करें अभी ये हमको डिसाइड करना पड़ेगा, और सर तो हमेशा हमको सपोर्ट करने रहेंगे। सर थोरवे साहेब, हा नमस्कार. हा नमस्कार सर. तुम्ही आता एक 10 मिनिटं आता जे काही कोविड रिलेटेड तुम्ही जे काही काम केलंय, खूप काम करताय, मी रोज बघतोय. सो जस्ट आमच्या मेंबर्सला थोडं त्याच्यावरती ब्रीफ केलं, आणि जस्ट तुमचं एक पोस्ट कोविड कर्जत नेरळ बद्दल काय विचार आहे हे जर आम्हाला शॉर्ट मध्ये सांगितलं, मग आपण थोडं क्वेश्चन अँड आन्सर्स करू त्याच्यानंतर. खरं तर कोरोना व्हायरसचा हा प्रादुर्भाव संपूर्ण जगभरामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. खरं तर आपल्या देशावर, राज्यावर आलेलं एक मोठं संकट आहे, आणि या संकटाला सगळेच जण आपण सामोरे जात आहोत. प्रशासन अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी डॉक्टर्स असतील, नर्सेस असतील, सफाई कामगार असतील, पोलीस यंत्रणा असेल, प्रशासनाच्या सगळ्याच यंत्रणा कामाला लागलेल्या आहेत. त्याही पलीकडे जाऊन सांगायचं म्हटलं तर आपल्या स्वतःच्या जीवाची बाजी लावून जनतेला कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून ही मंडळी स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या ठिकाणी काम करत आहेत. आपण पाहत आहोत टीव्ही न्यूजच्या माध्यमातून आज अनेक पोलिसांना आपलं कोरोनामुळे त्यांचा बली गेलेला आहे. डॉक्टर्स लोकांचे काही बली जात आहेत. अनेक लोक त्या ठिकाणी सामान्य लोकांवरचा प्रादुर्भाव होऊन मृत्यूला सामोरं जात आहेत. तरी सुद्धा जगाची एकंदरीत जर कोरोनाची परिस्थिती पाहिली तर त्या मानाने आपली उपाययोजना जी आहे आताच्या घडीला मोठ्या प्रमाणात या देशाची लोकसंख्या असताना सुद्धा ज्या पद्धतीने कोरोनावर उपाययोजना सुरू आहे त्या अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू आहे. आणि म्हणूनच या मतदारसंघामध्ये सुद्धा प्रामुख्याने या मतदारसंघाचा आमदार म्हणून प्रशासन आणि आम्ही सगळे लोकप्रतिनिधी एकत्रपणे येऊन त्या ठिकाणी काम करत आहोत, जेणेकरून या मतदारसंघामध्ये आता पण रायगड जिल्ह्यामध्ये मुंबई पासून जवळ असलेला हा रायगड जिल्हा आहे, ठाणे आणि मुंबई पलीकडे पुणे जिल्हा आहे. या सगळ्या ठिकाणी कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव या प्रदेशामध्ये थोडा जास्त प्रमाणात या ठिकाणी आहे. काही ठिकाणी कंटेनमेंट झोन डिक्लेअर केलेले आहेत, काही ठिकाणी रेड झोन डिक्लेअर केलेले आहेत. तरी सुद्धा त्या मानाने आपण ऑरेंज झोन मध्ये या ठिकाणी आहोत, आणि त्या माध्यमातून कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्या ठिकाणच्या ज्या आपल्या सील असतील, त्या बाउंड्री असतील त्या आपण सील करण्यात आलेल्या आहेत, जेणेकरून त्या ठिकाणी पोलीस यंत्रणांना कामाला लावलेला आहे की जेणेकरून आपल्या मतदारसंघात त्याचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी ज्या उपाययोजना केल्या पाहिजेत त्या सगळ्या उपाययोजना या सगळ्या प्रशासनाच्या आमच्या माध्यमातून सुरू आहेत. नेरळला आपण पाहिलं असेल की नेरळमध्ये या मतदारसंघाची कोरोनाचा पहिला रुग्ण नेरळमध्ये आपल्या आढळला. तो सुद्धा नेरळचा रहिवासी होता, परंतु त्यानंतर त्याचा जॉब जो होता तो मेडिकल जॉब असल्यामुळे तो मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये तो सर्व्हिस करत होता. प्रादुर्भाव झाला आणि त्या कंपनीच्या माध्यमातून त्यांना क्वारंटाईन करून त्या ठिकाणी त्यांचा पॉझिटिव्ह रिपोर्ट आला. परंतु त्यानंतर सुद्धा प्रशासनाने अतिशय चांगल्या पद्धतीची उपाययोजना ताबडतोब करून त्याच्या घरच्या लोकांना क्वारंटाईन करण्यात आलं, त्यांच्या स्वॅब टेस्ट घेण्यात आल्या आणि ताबडतोब तसे रिपोर्ट घेऊन तो परिसर पूर्णपणे कंटेनमेंट झोन मध्ये घेतला होता. आपण 100 मीटरचा नेरळचा त्या
परिसर तेवढा घेतलेला होता. आणि त्यानंतर मात्र ताबडतोब त्याचे निगेटिव्ह रिपोर्ट त्यांच्या फॅमिलीचे रिलेटिव्हचे आल्यानंतर पुन्हा आपण नव्याने जनतेला त्याची भीती राहू नये कोरोनाची, पुन्हा आपण त्या पद्धतीने त्या बाजारपेठा सुरू करून त्या ठिकाणी भाजी मार्केटला सुद्धा नेरळची आम्ही भेट दिली होती, कर्जतच्या भाजी मार्केटला भेट दिल्या, जेणेकरून ज्या अत्यावश्यक सेवा आहेत या सुद्धा जनतेची कुठल्याही प्रकारची भूक बळी जाऊ नये किंवा उपासमारीची वेळ येऊ नये त्यासाठी सुद्धा आपण उपाययोजना ह्या परिस्थितीमध्ये आज लॉकडाऊनचा 4था टप्पा सुरू आहे. अनेक लोक घरी आहेत आणि घरामध्ये राहून सुरक्षित राहण्यासाठी जनता सुद्धा सरकारला सहकार्य करत आहे. पण हे सगळं सहकार्य होत असताना ज्या अत्यावश्यक गोष्टी आहेत त्या सुद्धा आपण या ठिकाणी रेग्युलराईज चालू करण्यासाठी चालू ठेवलेले आहेत. किंबहुना त्यासाठी लागणारं जे काही सहकार्य आहे ते प्रशासनाच्या माध्यमातून आमच्या सगळ्यांच्या एकत्रपणे, मी आमदार म्हणून आम्ही एकत्रपणे मिटिंग घेऊन ते निर्णय आम्ही त्यावेळी ताबडतोब घेऊन त्या ठिकाणची जनतेची असणारी गैरसोय होऊ नये म्हणून या सुद्धा गोष्टीकडे आपण लक्ष देऊन आहोत. आज या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय आहे कर्जतला, नेरळला ग्रामीण रुग्णालय आहे, या सगळ्या ठिकाणी आपण डॉक्टरांना तसे आदेश दिलेले आहेत की ज्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी ज्या रुग्ण आपल्याकडे येत असतील त्यांची तपासणी योग्य ती केली पाहिजे. त्या तपासणीमध्ये खरोखर आता जी सिच्युएशन जी कोविड-19 जी आहे त्या संदर्भात कोणाला ताप येतोय का तर त्यांची टेस्टिंग आपण त्या ठिकाणी ताबडतोब करत आहोत. आणि त्या माध्यमातून जर तसं कोणी आढळलं तर ताबडतोब त्यांचे स्वॅब टेस्ट घेऊन त्यांना आपण पुढे क्वारंटाईन करत आहोत. अशा पद्धतीने जागोजागी क्वारंटाईन सेंटर सुद्धा आपण सुरुवातीला कर्जत तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी आपण उभे केलेले होते. मग ते भिवपुरीला आपण त्या ठिकाणी सुद्धा एक क्वारंटाईन सेंटर आपण उभं केलं होतं. उपजिल्हा रुग्णालय कर्जतला त्या ठिकाणी उभं केलेलं होतं. अशा पद्धतीने खालापूरमध्ये असेल, त्यानंतर अंबानी हॉस्पिटलला असेल, अशा बऱ्याचशा ठिकाणी आपण क्वारंटाईन सेंटर उभे करून जे लोक बाहेरून आलेले होते त्यांची हिस्ट्री घेऊन आपण त्या ठिकाणी त्यांना क्वारंटाईन करून या मतदारसंघातील जेणेकरून कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आपण आतापर्यंत त्या ठिकाणी काम करत आलेलो आहोत. आणि याच वेळेस नेमकी परिस्थिती अशी निर्माण झाली की लॉकडाऊन करण्यात आल्यानंतर लॉकडाऊनचा पहिला टप्पा पाहिला तर लोकांना असं वाटलं की दुसऱ्या टप्प्यामध्ये पुन्हा नव्याने सुरू होईल आणि कंट्रोलमध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव येईल. परंतु तो दिवसेंदिवस वाढत गेल्यामुळे त्यानंतर शासनाच्या माध्यमातून मग हा कर्जत तालुका हा ग्रामीण भाग असल्यामुळे मोठ्या संख्येने या ठिकाणी ट्रायबल भाग आहे आणि या ट्रायबल भागामध्ये मग त्या ठिकाणी आदिवासी मोठ्या प्रमाणात राहत असतात. इंडस्ट्रियल असल्यामुळे त्या ठिकाणी खालापूर परिसरामध्ये मोठ्या संख्येने बाहेरचे लोक मजूर त्या ठिकाणी कामानिमित्त आलेले आहेत. या सगळ्याच लोकांची गैरसोय आणि त्यानंतर मग शासनाच्या माध्यमातून अंत्योदय अन्न सुरक्षा योजना असेल, प्राधान्य अन्न सुरक्षा योजना असेल, या सगळ्या योजनांच्या माध्यमातून 2 रुपये किलोने गहू, 3 रुपये किलोने तांदूळ आणि सेंट्रलच्या योजनेच्या माध्यमातून आपण प्रति माणसी 5 किलो तांदूळ अशा पद्धतीने त्यावेळेस लॉकडाऊन मध्ये लोकांची उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून आपण त्या शासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी धान्य वाटप तर केलंच. परंतु हे सगळं करत असताना सुद्धा अनेक त्या ठिकाणी असे लोक होते की ज्यांच्याकडे रेशनिंग कार्ड नाहीये, ज्यांना ह्या योजनांचा लाभ मिळत नाही. मग अशा लोकांवर उपासमारीची वेळ घरामध्ये लॉकडाऊन मध्ये आल्यानंतर मग काय करायचं तर अशा लोकांसाठी मग त्यानंतर मी आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशनच्या माध्यमातून माझा मित्र आपल्या बरोबर सहकारी आहे आनंदजी माने यांनी सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी मदत करून मग आम्ही अन्नधान्याचे किट तयार केले आणि ते किट पुन्हा गरजू लोकांना त्या ठिकाणी आपण वाटप करायला सुरुवात केली. जवळजवळ अनंत आम्ही एकत्रपणे येऊन त्या ठिकाणी 20,000 कुटुंबांना आतापर्यंत किट वाटप केलेले आहेत. अजून सुद्धा 10,000 कुटुंबांना किट वाटप करण्याचं काम सुरूच ठेवलेलं आहे. जवळजवळ आज 1.5 महिना झाला की आम्ही अन्नधान्याचे किट या ठिकाणी मतदारसंघातील गरजू लोकांना मदतीचा हात म्हणून त्या ठिकाणी माझ्या मतदारसंघामध्ये कोणीही असं उपासमारीची वेळ येऊ नये, लॉकडाऊन शासनाने डिक्लेअर केलेला आहे, जनता त्याला सहकार्य करत आहे. परंतु अशा परिस्थितीमध्ये गोरगरीब गरजू घटकांवर जर उपासमारीची वेळ येत असेल तर त्यांना योग्य वेळी योग्य ती मदत करण्यासाठीच या मतदारसंघाचा आमदार म्हणून या कोविडच्या परिस्थितीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव होत असताना आम्ही या सगळ्या गोष्टीची उपाययोजना म्हणून सहकार्य म्हणून या मतदारसंघे करत आलेलो आहोत. आनंदजी. सर ओके, हे कोविड बद्दल तुमचं खूप मोठं काम चाललं आहे तिकडे आणि तेच म्हटलं की आमच्या सर्व इकडे बिल्डर भाऊ लोकांना कळून द्या की एवढं तुमचं काम चाललं आहे तिकडे. सर आता कोविड व्यतिरिक्त जस्ट थोडं नेरळ कर्जत बद्दल डेव्हलपमेंट वाईज तुमचे थोडे काही प्लॅन्स आहेत, काही ऑलरेडी विचार केले होते, आता कोविड नंतरचे काही प्लॅन्स आहेत, जर थोडं तसं काही असेल तर तुम्ही शेअर कराल का आमच्या बरोबर? येस.
नेरळ कर्जत संदर्भात सांगायचं म्हटलं तर कर्जत नंतर कर्जत तालुक्यातील नेरळ हे प्राधिकरणामध्ये असलेलं वाढतं शहर आणि खऱ्या अर्थाने या शहराची जी आता रचना दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे, ते शहरीकरण आपल्यासारख्या सगळ्यांच्या सहकार्यातूनच आज तिथे नेरळमध्ये प्राधिकरणामध्ये मोठमोठे प्रोजेक्ट आपण सगळेजण आणलेले आहात आणि या सगळ्यांच्या माध्यमातून नेरळचं झपाट्याने होत असलेलं शहरीकरण. नेरळ हे तसं पाहिलं तर मुंबईपासून बदलापूर, अंबरनाथ, कल्याण, ठाणा या परिसरापासून जवळ असलेलं एक रेल्वे स्टेशन, त्यानंतर कर्जत हे तालुका असल्यामुळे त्या ठिकाणी कर्जत हे रेल्वेचं जंक्शन स्टेशन त्या ठिकाणी आहे. परंतु नेरळ कर्जतच्या मानाने सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने नव्याने डेव्हलपमेंट या ठिकाणी होत आहे. माथेरान सारखं या ठिकाणी असलेले पर्यटन मोठ्या क्षेत्र असल्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पर्यटक या ठिकाणी येत असतात आणि म्हणून नेरळची खऱ्या अर्थाने ओळख जी आहे ती माथेरानची असणारी ट्रेन किंवा या परिसरामध्ये नव्याने होणारी असणारी डेव्हलपमेंट, त्यामुळे नेरळ हे वेगळ्या पद्धतीने या कर्जत तालुक्यामध्ये या प्रामुख्याने या ठिकाणी नेरळची ओळख जी आहे ती दिवसेंदिवस झपाट्याने वाढत गेलेली आहे. खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीने नेरळमध्ये आज डेव्हलपमेंट जे नवीन नवीन प्रोजेक्ट या ठिकाणी आलेले आहेत त्या माध्यमातून प्राधिकरणाच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी एकत्रपणे येऊन खऱ्या अर्थाने नेरळचा डिजिटल त्या ठिकाणी सोयी सुविधा करणे अजून सुद्धा गरजेचे आहे आणि ते आपण सगळेजण भविष्यामध्ये एकत्रपणे येऊन करू शकतो. माझं सुद्धा नेरळ असेल, कर्जत असेल, माझ्या मतदारसंघासाठी एक वेगळं विजन घेऊन आम्ही चाललेलो आहोत की जेणेकरून कर्जत मतदारसंघ हा महाराष्ट्राच्या नकाशामध्ये एक चांगल्या पद्धतीचा विकासात्मक दृष्टिकोन ठेवून काम करत आहोत आणि ते काम त्या पद्धतीने या मतदारसंघामध्ये भविष्यामध्ये झालं पाहिजे अशी अपेक्षा माझ्या या सगळ्या तरुण वर्गाला, या कर्जत तालुक्यातील युवकांना, या भूमिपुत्रांना सगळ्यांना या ठिकाणी अपेक्षा आहे. आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने नेरळचे मग रस्ते असतील, पाण्याचा प्रश्न असेल, विजेचा प्रश्न असेल, या सगळ्या स्वच्छतेचा प्रश्न असेल, हे सगळेच प्रामुख्याने वाढती लोकसंख्या नेरळची असल्यामुळे या सगळ्या गोष्टीचा आपल्याला प्रामुख्याने विचार करून याची उपाययोजना आपल्याला करून या ठिकाणी आरोग्य सुविधा सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने आपल्याला डेव्हलप कराव्या लागतील. या सगळ्या गोष्टी आपण भविष्यामध्ये एकत्रपणे येऊन त्या ठिकाणी करणार आहोत. आज राज्यामध्ये आपला आहे आणि या सरकारमधील एक तुमचा आमदार म्हणून या मतदारसंघाचा आमदार आहे आणि म्हणून आपल्याला नेरळसाठी जेवढ्या विकासात्मक दृष्टिकोन ठेवून आपण त्या ठिकाणी नेरळचा विकास तुमच्या आमच्या सगळ्यांच्या सहकार्याने, तुमच्या ज्या काही संकल्पना असतील, तुमचे जे काही विचार असतील, तुमचे जे काही सल्ले असतील, हे सगळ्यांचे सल्ले आपण एकत्रपणे घेऊनच आपण नेरळचा विकास आपण भविष्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने करूया. ओके सर. सर, आमच्या काही मित्रांनी काही प्रश्न मांडलेले आहेत जे तुम्हाला ते विचारू इच्छुक आहेत. सो मी एक एक करून त्यांना बोलवतो आणि ते येऊन त्यांचा प्रश्न मांडतील. सर, थोडं जमलं तर आपल्याकडे खूप मोठा ऑडियन्स आहे. आता आपण 110-12 लोक क्रॉस केलं. थोडं जमलं तर हिंदी मराठी थोडं म्हणजे लोकांपर्यंत त्याचं नीट उत्तर जाईल. तर मी सर विकास भाईंना बोलवतो पहिलं की त्यांनी प्लीज येऊन त्यांचा पहिला प्रश्न मांडावा. विकास भाई. नमस्कार साहब. नमस्कार. नमस्कार सर, आपको सुनकर बहुत अच्छा लगा. पहले भी जब आपसे मिला था तो एक अलग एनर्जी मिलती है. ऐसे लगता है कि हम परफेक्ट लीडरशिप के अंडर में एक डेवलपिंग जोन को उभारने की कोशिश कर रहे हैं. सर, एज अ लीडर ऑफ दिस ग्रुप एंड एज वन ऑफ द कंट्रीब्यूटर्स टू नेरल एंड कर्जत, मैं ये कहना चाहूंगा कि हम लोग सर हमेशा आपके साथ में हैं. आप जहां बोलेंगे हम आपके पीछे खड़े हो जाएंगे. सर, आप जैसे बोलेंगे, आपके मार्गदर्शन के लिए एक्चुअली हम लोग वेट कर रहे थे. सर, मेरा सवाल एक्चुअली आपने 2-3 बातें कही हमारे मेडिकल फैसिलिटीज को लेके. मेरा सवाल उसी रिलेटेड में है. सर, करीबन 55,000 घर नेरल और कर्जत में आज की तारीख में नए बन रहे हैं. ये रेरा के हिसाब से इंफॉर्मेशन है. अगर ये 55,000 घर नेक्स्ट 3 से 5 साल या 7 साल में बन भी जाते हैं तो नेरल कर्जत का जो पॉपुलेशन है सर,
इमीडिएटली 4 गुना 5 गुना हो जाएगा। उस हिसाब से, उस दृष्टिकोण से अगर देखते हैं तो नेरल और करजत में जो मेडिकल फैसिलिटीज आज की तारीख में जो अवेलेबल है वो शायद कम मानी जाएगी नेशनल एवरेज से भी, और महाराष्ट्र के एवरेज से भी उसको कम मानी जाएगी। जैसे हमारे भास्कर तरे जी ने अभी एक सवाल पूछा है यहाँ पे कि शायद नेरल करजत में आईसीयू की फैसिलिटीज इतनी अवेलेबल नहीं है, तो जरा सी मेडिकल इमरजेंसी होती है तो बदलापुर, कल्याण या फिर पनवेल की तरफ जाना पड़ता है। तो सर हमारी रिक्वेस्ट ये रहेगी कि क्या हम लोग एक डिस्ट्रिक्ट लेवल हॉस्पिटल जिसमें सारी सुविधाएं उपलब्ध हो नेरल करजत एरिया में हम लोग करवा सकते हैं, मतलब शासन की तरफ से? देखिए, अभी नेरल के पॉपुलेशन के बारे में हम लोग बात करते हैं तो अभी दिन बे दिन पॉपुलेशन नेरल की बढ़ती जा रही है। उसी हिसाब से अपने को आगे भी यहाँ की मेडिकल जो सुविधा वहां देनी है, उसके लिए हम लोग, जहां से मैं एमएलए बना हूं तभी से मेरा प्रयास शुरू है। मैं मेडिकल ऑफिसर से भी डिस्कस किया हूं, मंत्री महोदय से भी डिस्कस मेरा हुआ है कि अभी नेरल का जो दिन पे दिन जो पॉपुलेशन जो बढ़ता जा रहा है, मिनिमम आपने बताया कि 50-55 हजार तक अभी आगे जा सकता है। तो वही हिसाब से हम लोग सोच रहे हैं कि ये परिसर, ये पूरे करजत, नेरल, खालापुर, ये परिसर में ट्रॉमा केयर सेंटर के लिए हम लोग प्रयास कर रहे हैं। उसके लिए मैंने एप्लीकेशन भी किया है, लेकिन उसका लोकेशन कहाँ लेना उसके बारे में हम लोग सब डिस्कशन कर रहे हैं कि ये पूरा करजत, खालापुर और नेरल के लिए एक ट्रॉमा केयर सेंटर अगर हम लोग यहाँ तैयार करेंगे तो यहाँ के पॉपुलेशन के हिसाब से जो बढ़ती करजत, नेरल की जो पॉपुलेशन दिन बे दिन बढ़ती जा रही है, उसके लिए ये अपने लिए फ्यूचर में एक अच्छी बात रहेगी कि हम लोग जो मेडिकल फैसिलिटी जो देना चाहते हैं उसके लिए हम लोग सब सहयोग दे सकेंगे, और उसके लिए पूरा प्रयास हमारी तरफ से चालू है। बीच में कोविड का जो प्रॉब्लम है, ये गवर्नमेंट के ऊपर आया हुआ एक बड़ा संकट है, नहीं तो हम लोग आगे बहुत जा चुके थे, उसके बारे में बहुत ही हम लोगों ने वर्क की भी किया है। लेकिन आगे भी अगर जैसे ये कोविड का सिचुएशन खत्म हो जाए जल्द से जल्द, उसके बाद में हम लोग ट्रॉमा केयर सेंटर के लिए ज्यादा हम लोग इंटरेस्टेड है कि जल्द से जल्द करजत, खालापुर के लिए बड़ा एक ट्रॉमा केयर सेंटर अगर यहाँ हम लोग तैयार करेंगे तो लोग ग्रामीण रुग्णालय नेरल का जो है वो भी, उसके लिए भी हम लोगों ने एप्लीकेशन दिया है। जल्द से जल्द नेरल में ग्रामीण रुग्णालय जो है वो हम लोग वहाँ खड़ा करके उसमें ग्रामीण रुग्णालय बनाने के बाद में उसमें ज्यादा से ज्यादा हम लोग उसमें बेड्स कैसे बढ़ाएंगे, उसके ऊपर उनके में जो सुविधा दे रहे हैं, जो फैसिलिटी दे रहे हैं हम लोग, वो फैसिलिटी ज्यादा से ज्यादा अच्छी फैसिलिटी कैसे मिलेगी उसके ऊपर हम लोग ज्यादा ध्यान देंगे और उसके ऊपर हम लोग काम करेंगे। धन्यवाद सर। आनंद जी? हाँ, थँक्यू। सर आपल्याबरोबर शैलेश पुराणिक जी आहेत, ते त्यांचा प्रश्न विचारतील तुम्हाला। शैलेश भाई। नमस्कार महेंद्रजी। नमस्ते शैलेश जी। तुमच्याबद्दल बरंच काही ऐकलं होतं। आज प्रत्यक्ष भेट झाली, ती सुद्धा डिजिटली भेट झाली। तुम्ही म्हणाला डिजिटल सुविधा वाढवायला पाहिजे, तर आपण नेरळमध्ये पहिल्यांदाच असं एवढं चांगलं वेबिनार करतोय आणि तुमची भेट डिजिटल माध्यमातून झाली, आनंद झाला। साहेब, आता आपण बघितलं की आपल्या एरियामध्ये बऱ्याच पॉप्युलेशन किंवा जनसंख्या वाढणार आहे। म्हणजे आता मला वाटतं असा एक अंदाज आहे की ज्या प्रकारे घरांची निर्मिती होते आणि ज्या प्रकारे लोक राहायला येत आहेत तिकडे जास्तीत जास्त, तर एक 5 ते 7 वर्षात 2 लाखापर्यंत हे या एरियाची जनसंख्या पोहोचेल असा एक अंदाज आहे। आणि साहेब, एवढं जर पॉप्युलेशन आपल्याकडे आणि जनसंख्या वाढणार आहे तर बऱ्याचशा आपल्या गोष्टींवर तुम्ही काही बोललातच, काम करायला पाहिजे। म्हणजे एक तर लोकल आहे, लोकल ट्रेन आहे किंवा बसेसची फॅसिलिटी आहे, रोडची फॅसिलिटी आहे। महेंद्रजी, मी तुम्हाला सांगू इच्छितो की बऱ्याचदा मला माझ्या साईटवर जायचं असेल किंवा यायचं असेल, जर गर्दीची वेळ नसेल तर मी लोकल प्रिफर करतो, कारण मी ठाण्याला राहतो सर, आणि ठाण्याला जायला यायला म्हणजे लोकल सारखं दुसरं चांगलं साधन नाही। फक्त जर गर्दीची वेळ असेल तर ते फार डिफिकल्ट होतं। तर मग आपण जर जो काही आपलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे बदलापूर आणि नेरळ आणि कर्जत पर्यंत जर लोकलचं वाढवलं, जर समजा आपण ट्रॅक्स वाढवले आणि लोकलची फ्रिक्वेन्सी त्यामुळे आपण वाढवू शकलो किंवा बसेसची फ्रिक्वेन्सी वाढवू शकलो, आणि काही एरियातले रोड, आता बऱ्यापैकी रोड चांगला झालाय, कारण मी बऱ्याच दिवसांपासून येतोय। माझ्या गुरुजींचा आश्रम सुद्धा आपल्याच एरियात आहे, त्यामुळे मी नेहमी जवळजवळ 7-8 वर्ष आपल्या एरियात येतोय।
तर एक साईटसाठी 3 वर्ष झाले येतोय, पण रोड हळूहळू इम्प्रूव्ह होत आहेत. पण तरी पण साहेब स्टेशनच्या आजूबाजूचा एरिया थोडं अजून काय करता येईल ते जर तुम्ही सर बघितलं तर, कारण आपला जो लोकसंख्या येणार आहे ते 90% लोक लोकलनी येणार, तर त्यामुळे लोकलचं एक इम्प्रुव्हमेंट व्हायला पाहिजे. आणि मग स्टेशन पासून आपल्याला घरांपर्यंत जायला रोड तसे थोडे चांगले व्हायला पाहिजे. तर जर त्यावर थोडं तुम्ही तुमचे कॉमेंट केली आणि आपण काय करू शकतो आणि आम्ही तुम्हाला काय त्यासाठी मदत करू शकतो, महेंद्रजी प्लीज. थँक्यू. थँक्यू शैलेशभाई. खरं तर हे सत्य आहे की दिवसेंदिवस नेरळ परिसरामध्ये, कर्जत परिसरामध्ये लोकसंख्या ही दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. आणि या वाढत्या लोकसंख्येचा सगळं जे काही प्रेशर आहे ते रेल्वे लोकल्सवरच येत आहे. आणि खऱ्या अर्थाने दळणवळणाचं मुख्य साधन आज सुद्धा रेल्वेच आहे, हे आपण सगळेजण, सत्य आहे, हे आपण मानून चाललेलो आहोत. आणि म्हणून आता जो आपण प्रश्न उपस्थित केला तो अतिशय चांगला प्रश्न आहे की आपल्याला खरोखरच की या संदर्भात सुद्धा की आता बदलापूर असेल, वांगणी असेल, या परिसरामध्ये चौपदरीकरण होत असताना या नेरळ पासून आपल्या आता कर्जत पर्यंत या परिसरामध्ये सुद्धा आपल्याला चौपदरीकरण करण्यासाठी लवकरात लवकर रेल्वेशी चर्चा करून त्या मॅनेजमेंटशी बसून त्यांच्याशी हा प्रश्न आपण लवकर मार्गी लावू. त्यासाठी जो पाठपुरावा करायला पाहिजे तो सुद्धा आपण त्यांचा पाठपुरावा करून तो मार्गी लावणार आहोत. खरं तर आता कर्जतमध्ये नव्याने रेल्वे यार्ड येते आणि या रेल्वे यार्डमुळे या परिसरामध्ये कर्जतचं खऱ्या अर्थाने रूप बदलणार आहे. ते रेल्वेच्या माध्यमातून त्या ठिकाणी रेल्वे कॉरिडॉर त्या ठिकाणी कर्जतकडे मोठा येतोय आणि तो रेल्वे कॉरिडॉर ज्यावेळेस तो तयार होईल त्यावेळेस खऱ्या अर्थाने या ठिकाणची डेव्हलपमेंट पण अजून चांगल्या पद्धतीने वाढणार आहे. आणि म्हणून नेरळ परिसरामध्ये जे काही आता वाढत्या लोकसंख्येने ट्रेन ठिकाणी रेल्वेच्या लोकल्स कशा वाढवता येतील, आपण पनवेल कर्जतची मागची परिस्थिती पाहिलेली आहे, तर ती आता आपल्याला बदलावी लागणार आहे. बरोबर. आणि मागच्या जे काही चुका झालेल्या आहेत तर त्या आपल्याला सुधाराव्या लागणार आहेत. की आतापर्यंत पनवेल कर्जत जी रेल्वे आहे ती लोकल सेवा जर सुरू झाली तर या साईडचा जो मोठ्या प्रमाणात जो भार जो आता या लोकल्सवर या साईडचा पडत आहे नेरळचा, तो या साईडच्या सुद्धा पनवेल आणि कर्जत ही ट्रेन रेल्वे सुद्धा सुरू झाली लोकल्स तर त्याचा भार कमी होईल आणि मग त्या पद्धतीने नेरळ कडून येणारा जो बदलापूर कल्याण या मार्गे येणारा जो भाग आहेत, लोक आहेत, या लोकांना सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने चौपदरीकरण करून या ठिकाणी रेल्वेशी चर्चा करून लवकर तो सुद्धा प्रश्न आपण मार्गी लावणार. MMRDच्या माध्यमातून नेरळ MMRD मध्ये आपण त्या MMRDच्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त तिथल्या रस्त्यांचे जो प्रश्न आहे त्या डेव्हलपमेंट ज्या ठिकाणी व्हायला पाहिजेत. ज्या पद्धतीने नेरळ हे प्राधिकरणामध्ये असलेलं आता नव्याने डेव्हलपमेंट होत असलेलं शहर आहे, आपण सगळेजण त्या ठिकाणी डेव्हलपर्स म्हणून चांगल्या पद्धतीने अतिशय चांगल्या पद्धतीने डेव्हलपमेंट त्या ठिकाणी होत आहे. संपूर्ण पुणे असेल, मुंबई असेल, या संपूर्ण महाराष्ट्रातून नेरळ मध्ये येणारा जो संख्या आहे ते दिवसेंदिवस वाढत आहे. कारण आपल्यासारखे सगळे डेव्हलपर्स आम्हाला चांगले त्या ठिकाणी मिळालेले आहेत की चांगल्या पद्धतीचे प्रोजेक्ट त्या ठिकाणी होत आहेत. असे साधारण एखादी जर तक्रार सोडली तर बाकी सगळ्यांना आतापर्यंत आपल्या माध्यमातून जी काही स्वस्त दरात त्या ठिकाणी घरं उपलब्ध होत आहेत आणि त्यासाठी आपण सगळेजण प्रामाणिकपणे त्या ठिकाणी काम करत आहात. त्यासाठी मनापासून मी आपल्याला सुद्धा धन्यवाद देईन की आपण सगळेजण एकत्रपणे येऊन MMRDच्या माध्यमातून ज्या डेव्हलपमेंट झालेले नसतील त्या डेव्हलपमेंट आपण त्या ठिकाणी केल्या पाहिजेत. मगाशी त्यासाठीच सांगितलं की डिजिटल सोयी सुविधा आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यायच्या आहेत. मग कर्जत शहर असेल, नेरळ शहर असेल, त्या शहरामध्ये CCTV आपल्याला कंपल्सरी आपण त्या ठिकाणी लावल्या गेल्या पाहिजेत. आणि या CCTVच्या माध्यमातून ज्या काही तिथे बाकी समस्या असतील त्या सुद्धा आपल्या निदर्शनास येतील. मग हा रस्ते आपण केले पाहिजेत. त्यानंतर ड्रेनेज लाईन ज्या आहेत त्या आपण व्यवस्थित करून घेतल्या पाहिजेत. त्या प्रामुख्याने स्वच्छतेचा प्रश्न आता मी त्या ठिकाणी नेरळ प्राधिकरणामध्ये तर नेरळ ग्रामपंचायतीच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्ही नव्याने जे काही पाण्याचा मोठा प्रश्न आहे, हा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी जे पंप मागचे जे जुने झालेले आहेत ते नव्याने सुद्धा आपण त्या ठिकाणी नवीन पंप बसवण्याचं काम आपण त्या ठिकाणी सुरू करत आहोत. त्यानंतर आपण त्या ठिकाणी आता स्वच्छतेचा मोठा प्रश्न आहे. दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत जाणार आहे
आणि म्हणून त्या ठिकाणी स्वच्छतेचा प्रश्न सोडवण्यासाठी आपण त्याच्यावर सुद्धा उपाययोजना आपण त्या ठिकाणी करत आहोत. मग प्रामुख्याने ह्या सगळ्या गोष्टी आपण समोर घेऊन की जेणेकरून नेरळ हे शहर नव्याने डेव्हलप होत असताना त्या ठिकाणचे इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला चांगल्या पद्धतीने डेव्हलप करता यावं आणि म्हणून प्राधिकरणाच्या माध्यमातून जास्तीत जास्त शासनाच्या माध्यमातून निधी त्या ठिकाणी फंड्स आपण उपलब्ध करून आपल्याला नेरळ एक चांगल्या पद्धतीचा आपण त्या ठिकाणी रस्ते डेव्हलपमेंट करून ज्या सोयी सुविधा आपल्याला त्या ठिकाणी जनतेला द्यायच्या आहेत त्या देण्यासाठी मी सुद्धा या मतदारसंघाचा आमदार म्हणून तुमच्याबरोबर ठामपणे उभा आहे. तुम्ही मला सूचना करा की ह्या डेव्हलपमेंट आपल्याला केल्या पाहिजेत, या सरकारच्या माध्यमातून केल्या पाहिजे, तेव्हा डेव्हलपर्सला या ठिकाणी त्याचा फायदा होईल किंवा जनतेला पण त्याचा फायदा होईल. या सगळ्याच्या माध्यमातून आपण एक वेगळं व्हिजन घेऊन या परिसरातील येणाऱ्या नवीन लोकांना, जे राहणारे नवीन लोक मुंबईमधून काही घरं विकतात त्यांच्या ते शिफ्ट या ठिकाणी होत असतात, त्यांना नेरळ खऱ्या अर्थानं नेरळ कर्जत हा ग्रीन झोन बेल्ट म्हणून आता पण ओळखला जातोय की या परिसरामध्ये प्रदूषण फार नाहीच आहे जवळ आपल्याकडे. कारण इंडस्ट्रियल कर्जत खालापूरमध्ये कर्जतमध्ये या ठिकाणी नेरळमध्ये इंडस्ट्रियल नसल्यामुळे या ठिकाणी प्रदूषण फार नाही कमी प्रमाणात आहे आणि त्यामुळे आपल्याकडे इथे रेसिडेन्सीसाठी मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे. तर त्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त आता प्रयत्न करायचा आहे की या ठिकाणी आपल्याला चांगल्या दर्जाची घरे आपण लोकांना कसे देऊ, जेणेकरून आता नवी मुंबई डेव्हलपमेंट झाली, मुंबई नंतर नवी डेव्हलपमेंट झाली, नवी मुंबई नंतर पनवेल डेव्हलप व्हायला लागलं, परंतु ह्या डेव्हलपमेंट जसं ज्या पद्धतीने पनवेलला सुद्धा नवी मुंबईकडच्या दृष्टिकोनातून पाहिलं जातं अशाच पद्धतीने कर्जत असेल, नेरळ असेल यांना सुद्धा ठाण्याला जोडणारा हा परिसर असल्यामुळे आपल्याला सुद्धा आपण त्या पद्धतीची डेव्हलपमेंट आपण करून चांगल्या दर्जाचं शहर आणि चांगल्या पद्धतीची डेव्हलपमेंट ह्या कर्जत आणि नेरळ शहरामध्ये आपण सगळेजण एकत्रपणे करू अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. थँक्यू. सर, तुम्ही जेवढं ठामपणे आणि कॉन्फिडेंटली बोलतात, तुम्ही आमच्या बरोबर आहात. आय एम शुअर सर्व डेव्हलपर कमिटीला आणि कम्युनिटीला असं खूप मोठं कॉन्फिडन्स मिळतं की आमच्या बरोबर कोणतरी एक स्ट्रॉंग लीडर उभा आहे आणि आम्ही पाऊल पुढे घेतलं तर जे आम्हाला प्रत्येक पावलाला सपोर्ट करणार. थँक्यू सर. मी गौतमजींना रिक्वेस्ट करतो की गौतम भाई की त्यांनी त्यांचा प्रश्न विचारावा. थोरवे साहेब नमस्कार. हॅलो. नमस्कार सर. सॉरी, मला वाटलं ऐकायला आला नहीं म्हणून मी थोड़ा परत हे केला. सर, जैसे आपने बहुत एप्टली बताया कि नेरल करजत में जिस तरह से पॉपुलेशन बढ़ रहा है, हमें काफ़ी काम करने की ज़रूरत है वहाँ पे, और हम और आप साथ में मिलके वहाँ पे आने वाले लोगों को एक बहुत ही सुव्यवस्थित और अच्छी परिसर डेवलप करके उनके रहने की व्यवस्था कर सकते हैं. मेरा ऐसा मानना है सर कि जो हम अभी एक्सपीरियंस कर रहे हैं हमारी लाइफ में कोविड की वजह से, जिस तरह से शहरों का डेवलपमेंट हुआ है और नेरल करजत में जो अभी अपॉर्चुनिटी हमें डेवलप करने के लिए, अगर हम साथ में मिलके एक बहुत अच्छा प्लानिंग कर सके जिससे हम लोगों को इस तरह का एक मॉडर्न सिटी जो हम बोलते हैं जहाँ पे लोग रह सकते हैं रियली, वो अपॉर्चुनिटी हमारे शहर में है. काफ़ी सारे पॉइंट आपने कवर किए, हमारे मित्रों ने क्वेश्चन पूछा है. तो सर, हम इस चीज़ को लेके एक नेरल करजत शहर का एक हम काउंसिल या कुछ स्पेशल बॉडी बना के हम उसके डेवलपमेंट की तरफ सोच सकते हैं क्या? ये मेरा प्रश्न आपसे रहेगा सर. ऑफकोर्स जरूर, हम लोग तो ये तो अच्छी बात है कि अगर हम लोग साथ में आएंगे, मैं वही बताया कि अगर हम लोग एक साथ आएंगे तो हम लोग डिस्कशन करने के बाद भी उसके ऊपर जो अपने को सोल्यूशन निकालनी है वो उसमें निकल सकते हैं. कि अगर आप और हम लोग साथ में चाहिए, मैं आपको देता आप लोग आगे आएंगे और उनके एक साथ में अगर डेवलपमेंट आपकी हो रही, जो प्रोजेक्ट आप बना रहे, लेकिन उसके साथ में ही हम लोग इंफ्रास्ट्रक्चर भी डेवलप करने के लिए साथ में आएंगे, तो एक साथ मिलके जो आप बोल रहे हैं कि मॉडल सिटी नेरल या करजत को अपने को फ्यूचर में बनाने का है, वो हिसाब से ही आज आपके जो प्रोजेक्ट चल रहे हैं, तो गवर्नमेंट की तरफ से भी जो जितने भी फंड्स उसके लिए लगेंगे वो भी हम लोग आपको सपोर्ट करेंगे. और नेरल, जैसे मैंने बताया कि जैसे अभी थाना से बदलापुर या यहाँ से कल्याण ये सब डेवलपमेंट होते हुए अभी थाना भी बॉम्बे को कनेक्ट हो गया है, वैसे ही न्यू बॉम्बे, पनवेल ये भी सब कनेक्ट होते जा रहा है. तो करजत ये सब पुणे, बॉम्बे सबके बेस में सेंटर करजत है अपना, तो करजत भी वो हिसाब से ऐसा डेवलप होना चाहिए. ये तो ग्रीन जोन बेल्ट है ये पूरा एरिया में, और यहाँ जो पॉपुलेशन दिन पे दिन बढ़ता जा रहा है, तो पोल्यूशन के हिसाब से आप बहुत ही अच्छा लोकेशन है, अच्छा क्लाइमेट यहाँ है,
तो हम लोग अगर साथ में मिलकर अगर यहाँ अच्छा रेसिडेंसी के लिए अच्छा यहाँ डेवलपमेंट करेंगे तो बॉम्बे से सब सेकंड होम के लिए ज्यादा से ज्यादा लोग प्रेफर करेंगे कि करजत में आना चाहिए। करजत और अच्छा है रहने के लिए। जैसे कि अभी कोविड के 19 की जो समस्या, जो संकट अभी आया है पूरे देश के ऊपर या पूरे अपने स्टेट के ऊपर, तो यहाँ से पुणे से बॉम्बे से सब लोग सेकंड होम जिन्होंने बना के रखा है यहाँ आके रहते हैं आज भी। यहाँ आके सब सेफ है करजत में आज भी, करजत नेरल ये परिसर में पूरा, तो यही एरिया में रख के पूरे सेफ है। मैं कल भी जाके जहाँ जितने भी बड़े प्रोजेक्ट हुए इंडिया बुल के प्रोजेक्ट में मैं ऐसे ही गया था, वहाँ विजिट कर रहा था, तो वहां भी कुछ बॉम्बे के लोग आके यहाँ 2 महीने से रहते हैं सर। 2 महीने से वो बोल रहे हैं कि हम लोग बॉम्बे से भी यहाँ सेफ है, मतलब यहाँ आके लोग सेफ रहने लगे। तो हम लोग वो हिसाब से अपने प्रोजेक्ट बनाने चाहिए कि हम लोग सेकंड होम यहाँ बॉम्बे के लिए, बॉम्बे के लोगों के लिए देंगे, तो हिसाब से प्रोजेक्ट भी हम लोगों ने बनाने चाहिए। आगे भी हम लोग जो अभी जो प्रोजेक्ट बना रहे हैं कि जो प्रोजेक्ट ऐसे भी आगे होने चाहिए कि वो हिसाब से जो इंडिया बुल रहने दो, जो बड़े बड़े प्रोजेक्ट अभी बॉम्बे में बन रहे हैं वो हिसाब से आगे प्रोजेक्ट भी हम लोग एक साथ मिलकर बना सकते हैं, जिसका यहाँ आने वाले बाकी पुणे के बॉम्बे के लोगों को करजत के बारे में या नेरल के बारे में ज्यादा जानकारी हो सके कि करजत नेरल में भी बॉम्बे की तरह अच्छा डेवलपमेंट हो चुके, यहाँ भी आके हम लोग सेफ रह सकते हैं। तो उसके लिए अगर हम लोग साथ में आएंगे तो ये सब कर पाएंगे, और उसके लिए आपका भी सपोर्ट चाहिए। हम लोग भी गवर्नमेंट की तरफ से ये मतदार संघ का एमएलए होने की वजह से मैं भी आपको पूरा कोऑपरेट करूंगा कि एक साथ मिलकर एक अच्छा करजत और नेरल एक मॉडल सिटी हम लोग डेवलप करें। धन्यवाद सर, हम आपके साथ हमेशा खड़े हैं सर। थैंक यू, थैंक यू, थैंक यू। आनंद जी सर धन्यवाद। कुमार जी, कुमार, कैन यू हियर मी? Yes, yes. Hello. Yes, yes. Yeah, can you please ask your question? Yeah. Good morning, sir. Yeah, please. का सवाल पूछो। सर एक छोटी सी रिक्वेस्ट थी मेरी। बदलापुर से वांगनी तक बसेस चलती है और करजत, पनवेल से करजत तक बसेस चलती है। अगर वो बसेस की हम लोग बदलापुर से नेरल या करजत तक अगर हम लोग बढ़ा सकते हैं, सेम बसेस अगर डिस्टेंस को थोड़ा स्ट्रेच कर सकते हैं, तो नेरल बदलापुर, मतलब नेरल और बदलापुर के लिए फ्रीक्वेंसी काफी बढ़ जाएगी। एंड नेरल में जैसे एक्सएलआर एजुकेशन हब हो रहा है, एक्सएलआर इज टॉप मोस्ट, लाइक इट्स टॉप 10 एमबीए के कॉलेज है इंडिया में। अगर और एमआईटीसी भी टैप कर सकते हैं हम लोग बदलापुर से इजीली। नेरल से अगर हाईवे से करजत से समझिए किसको अगर बदलापुर एमआईटीसी में जॉब करना है तो आधे घंटे में वो बदलापुर एमआईटीसी में डायरेक्ट पहुंच जाएंगे। ऐसे कुछ गवर्नमेंट से रिक्वेस्ट कर सकते हैं, सिर्फ वही बसेस को सिर्फ एक्सटेंड करना है। जरूर जरूर। अभी हम आगे जैसे कि नेरल करजत एरिया में जैसे कि दिन बे दिन प्रोजेक्ट आ रहे हैं, वही हिसाब से बहुत से पॉपुलेशन यहाँ की जो दिन बे दिन बढ़ती जा रहे हैं, लोग यहाँ एजुकेशन के लिए आ रहे हैं, वर्क करने के लिए आ रहे हैं, सर्विस करने के लिए आ रहे हैं, प्रोजेक्ट करने के लिए आ रहे हैं। तो ये दिन बे दिन यहाँ की जो पॉपुलेशन है वो बढ़ती जा रही है। तो वो हिसाब से अभी जो आपने क्वेश्चन किया है कि यहाँ बस की सुविधा देनी चाहिए, तो उसके लिए जल्द से जल्द मैं एप्लीकेशन देके बदलापुर से करजत तक, नेरल करजत तक यहाँ बस की एप्लीकेशन देके जल्द से जल्द यहाँ बस की सुविधा हम लोग चालू करेंगे। सर और एक क्वेश्चन था मेरा, जैसे हम लोग नेरल प्राधिकरण संकुल में सर्टेन अमाउंट अराउंड 60 to 70 करोड़ कुछ डिपॉजिट है डेवलपमेंट फंड के लिए, तो उसमें कुछ आपकी हेल्प मिल सकती है, वो जैसे प्रॉपर डिप्लॉय हो? आपको भी अभी आप एमएलए हैं तो आप प्रोग्रेस टीम के वाटर का है या दूसरे कुछ रोड डेवलपमेंट के लिए? नेरल प्राधिकरण में जो भी अभी फंड्स उसमें है, तो उसके बारे में मैंने यार सीओन से डिस्कस किया है, एप्लीकेशन भी दे दिया है। मिनिमम 7 CR के लिए हम लोगों ने एप्लीकेशन किया है कि यहाँ जो वाटर पंप खराब हो चुके हैं उनके लिए भी कुछ फंड रिलीज करने के लिए बोले हैं। एसटीपी प्लान के लिए 2.5 CR हम लोगों ने रिलीज करने के लिए बोले हैं। कोई कंक्रीट रास्ते जहाँ के बड़े प्रोजेक्ट हुए उनके यहाँ से रास्ते नहीं बना पा रहे अभी तक, तो वो भी करने के लिए मैंने बताया है। तो ये सब हम लोगों ने, ये अभी कोविड की समस्या नहीं होती तो आज तक यहाँ का वर्क ऑर्डर होके काम भी शुरू होता था, क्योंकि ये नया डेवलपमेंट जो हिसाब से हो रहा है तो हिसाब से गवर्नमेंट की तरफ से जितने भी फंड्स रिलीज करने चाहिए, जो प्राधिकरण में जितने फंड्स है उसमें से रिलीज करके हम लोग यहाँ से जितने ज्यादा से ज्यादा डेवलपमेंट कैसे करेंगे उसके लिए
आपसे भी ज्यादा हम लोग आगे जाके काम करने के लिए तैयार हो चुके हैं और हो जाएगा सब आगे। थैंक यू सर। प्रभात जी, आप आपका सवाल पूछ लोगे सर को? प्रभात जी, प्रभात जी नमस्ते। नमस्कार सर। सर जैसे कि आपने इतना हमें जानकारी दी है कि काफी सारे इंफ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स, रोड, सीवेज, पावर, ये सब के लिए आप काफी इनिशिएटिव ले रहे हैं, और इस एरिया में जैसे शैलेश जी ने बताया था कि अगले 4 से 5 साल में करीब 2 से 3 लाख पॉपुलेशन और ऐड। तो सर इसके ओवरऑल डेवलपमेंट के लिए एक चीज है जिसमें हम कुछ और कर सकते हैं, जहाँ की एम्प्लॉयमेंट जनरेशन के लिए हम क्या क्या एक्टिविटी कर सकते हैं। सर जैसा आपने बताया कि एक ग्रीन जोन एरिया है, यहाँ इंडस्ट्रीज नहीं आ सकती, लेकिन सर हम पॉलिसी के द्वारा नॉलेज बेस्ड इंडस्ट्री, एंटरटेनमेंट, आईटी रिलेटेड कंपनीज को अट्रैक्ट कर सकते हैं। तो सर उसके लिए क्या सरकार से इनिशिएटिव ले सकते हैं, और यहाँ का जो इंफ्रास्ट्रक्चर है स्पेशली इंटरनेट का और टेलीकॉम का जो काफी पुअर है अभी, तो उसको इम्प्रूवमेंट के लिए सर आपका सहयोग चाहिए। हेलो हॅलो सर ऐकू येतंय? प्रश्नाला व्यवस्थित समजला नाहीये कारण ते आवाज ब्रेक होत होता। अच्छा, प्रभात जी थोड़ा वापस रिपीट करो ना आप, सर को थोड़ा डिस्टरबेंस था आवाज में। सर मैं ये कहना चाहता था कि यहाँ पे सर ओवरऑल ग्रोथ के लिए हमें एम्प्लॉयमेंट जनरेशन वाली एक्टिविटीज लाना पड़ेगा, तो उसमें कंपनीज को अट्रैक्ट करना चाहिए। इसमें क्योंकि ये इको सेंसिटिव जोन है, तो यहाँ पे नॉलेज बेस्ड टेक्नोलॉजी वाली कंपनी आ सकती है। तो सर उसके लिए यहाँ पे जो आईटी का इंफ्रास्ट्रक्चर उसको इम्प्रूव करने का सर जरूरत है, और कुछ ऐसे पॉलिसीज भी हम सरकार से उम्मीद कर सकते हैं जिससे कि यहाँ कंपनीज अपना यूनिट सेटअप करें, और यहाँ पे रहने वाले लोगों या जो लोग यहाँ आएंगे उनको यहीं पे इसी एरिया के अंदर एम्प्लॉयमेंट मिल सके। तो सर इसके लिए आपसे कुछ गाइडेंस क्या हो सकता है? कर्जत नेरळ मध्ये या परिसरामध्ये ग्रीन झोन बेल्ट आहे। मी या विधानसभेला सामोरे जात असताना त्यावेळेसच मी सांगितलेलं आहे की खालापूर तालुका जसं एक इंडस्ट्रियल त्या ठिकाणी आहे आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री असल्यामुळे त्या ठिकाणी तिथल्या स्थानिकांना रोजगार उपलब्ध झाले, परंतु कर्जत तालुका हा मोठ्या प्रमाणात ट्रायबल भाग या ठिकाणी आदिवासी भाग मोठ्या प्रमाणात आहे, आणि म्हणून आतापर्यंत हा जो भाग फक्त ग्रीन झोन बेल्ट म्हणून इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून या तालुक्याकडे पाहिलं जातं, आणि म्हणून नव्याने डेव्हलपमेंट करत असताना पण माझ्या प्रचाराच्या दरम्यान सुद्धा मी माझं जे काही जनतेसमोर व्हिजन ठेवलेलं होतं त्यावेळेस सुद्धा मी सांगितलेलं आहे की मी नव्याने या ठिकाणी इंडस्ट्री आणायची आहे मला, आणि या परिसरातील युवकांना त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून द्यायचा आहे। परंतु या परिसरामध्ये इंडस्ट्रीज आणत असताना या ठिकाणी मला प्रदूषण विरहित इंडस्ट्रीज कशी आणता येईल यासाठी माझा प्रयत्न असणार आहे, आणि या माध्यमातून जसं हा ग्रीन झोन बेल्ट आहे आणि ग्रीन झोन बेल्ट असल्यामुळे या ठिकाणी रेसिडेन्सी पण जसं तुमच्या सर्वांच्या माध्यमातून डेव्हलपमेंट दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे, तर आपल्याला आता आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी मागच्याच हप्त्यामध्ये आपल्याला सांगितलं या ठिकाणी 4 दिवसापूर्वीच की आपल्याला ग्रीन इंडस्ट्रीज या ठिकाणी आपल्याला डेव्हलप करायच्या आहेत, आणि ग्रीन इंडस्ट्री डेव्हलप करून त्या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध करून द्यायचे आहेत। युवकांना, स्थानिकांना, भूमिपुत्रांना या ठिकाणी रोजगार कसे उपलब्ध करता येतील त्यासाठी आपल्याला ग्रीन इंडस्ट्रीज आपल्याला उभा केल्या पाहिजेत, आणि हाच प्रयत्न आहे की सुदैवाने या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची व्यवस्था आहे, डॅम मोठे आहेत, या ठिकाणी रब्बी हंगामात सुद्धा या ठिकाणी भातशेती पिकवली जाते, खरीप हंगामामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भात पिकं घेतली जातात। तर या सगळ्या परिसरामध्ये जर ग्रीन इंडस्ट्रीज आपण जर उभी केली आणि या परिसरातील युवकांना जर रोजगार उपलब्ध करून दिला, तशा बाजारपेठा आपण उपलब्ध करून दिल्या, तर आता आपण सगळ्यांच्या निदर्शनात आलं असेलच की कोविड-19 ची परिस्थिती संपूर्ण जगावर, राज्यावर, देशावर आणि राष्ट्रावर या ठिकाणी आल्यानंतर अत्यावश्यक ज्याला आपण म्हणतो अत्यावश्यक सोयी सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी
फक्त बाजारपेठात ज्या आवश्यकता होत्या त्याच गोष्टी, म्हणजे मेडिकल असेल, दूध असेल, भाजीपाला असेल, तर या भाजीपाल्याला जेवढं प्राधान्य या आपल्या निदर्शनात आलं असेल, या तालुक्यामधून जास्तीत जास्त आपल्याला नगदी पिकं कशी घेता येतील, या ठिकाणी इथला स्थानिक कसा यासाठी सक्षम होईल, इथल्या युवकांना याचं मार्गदर्शन कशा पद्धतीने करता येईल, शेतकऱ्याला बाजारपेठा कशा उपलब्ध करून देता येतील, त्यांना मोबाईल ऍपच्या माध्यमातून यांना या सगळ्या गोष्टीचं प्रशिक्षण आपल्याला कसं देता येईल, आणि या माध्यमातून या सगळ्यांना सक्षम करण्यासाठीच आपल्याला ग्रीन इंडस्ट्री या ठिकाणी आपल्याला आणायची आहे. आपण या ठिकाणी जी काय इंडस्ट्रीज आणण्याचा प्रयत्न आपण करतो ती प्रदूषण विरहित इंडस्ट्री कशी आणता येईल हा फ्युचरमध्ये माझा प्रयत्न राहील, आणि त्यासाठीच माझा पाठपुरावा सुद्धा सुरू आहे, माझं बोलणं सुद्धा सुरू आहे. परंतु कोविडचं संकट असल्यामुळे हे सगळं संपल्यानंतर हे 4 ते 5 महिन्यामध्ये जसं की सरकार स्थापन करताना 2 महिने आमचे त्यासाठी गेले, 2 अधिवेशन, नागपूर अधिवेशन आणि आता मुंबई अधिवेशनला आमचे 2 महिने त्या अधिवेशन मध्ये गेले, आणि 1 महिना आमचं काम सुरू झालं असताना 5 महिन्याचं आता कोविडचं संकट राज्यावर आलेलं आहे. आणि या संकटाला सामोरे जात असताना आम्हाला ही या मतदारसंघाचा विकास करताना दमछाक होत आहे, परंतु आम्ही पूर्णपणे आत्मविश्वास आहे. पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम करतायत, त्यामुळे आम्हाला पूर्णपणे आत्मविश्वास आहे की या मतदारसंघाचं जे विजन घेऊन आम्ही चाललेलो आहोत ते विजन पूर्ण करण्यासाठी आम्ही रात्रंदिवस मेहनत करून या मतदारसंघासाठी या तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी, नेरळ असेल, कर्जत असेल, या परिसरातील युवकांना, या भूमिपुत्रांना या परिसरामध्ये जास्तीत जास्त आपल्याला इंडस्ट्री आणून इथला आपल्याला जो प्रोजेक्ट आपल्या माध्यमातून आपण या ठिकाणी प्रोजेक्ट सुद्धा करत आहात, या सगळ्यांच्या माध्यमातून नव्याने रोजगार कसा उपलब्ध करता येईल यासाठी आपण एकत्रपणे प्रयत्न करूया. धन्यवाद सर. सर इसमें एक था कि अगर यहाँ पे करजत में अगर फूड प्रोसेसिंग पार्क का जोन आइडेंटिफाई हो तो इट्स अ नॉन पोल्यूटिंग एंड इट विल, और यहाँ बहुत सारे लोगों को रोजगार दिला सकता है, और यहाँ के जो कृषि जो होता है उसका भी इसमें हेल्प मिल जाएगा. धन्यवाद सर. वही सब अपने को करना है. थैंक यू सर. ओके वेलकम. जितेश भाई. जितेश भाई प्लीज अनम्यूट. नमस्ते थोरवे जी. कैन यू हियर मी? यस आई कैन हियर यू. मेरा प्रश्न थोरवे साहब को ये है कि अपने नेरल करजत रीजन के लिए जो MMRDA की फंडिंग है उसके डेवलपमेंट के बारे में पूछना था. हाँ सर. बोलिए ना सर. MMRDA से जो फंडिंग अपने रीजन के डेवलपमेंट के लिए है, हाँ, उसके बारे में आपसे पूछना था सर. देखिए अपना करजत नेरल पूरा एरिया MMRDA में आ रहा है, तो MMRDA की तरफ से हम लोग यहाँ की जो भी डेवलपमेंट है उसके लिए जितने भी फंड्स लगेंगे वो सब रिलीज करने के लिए हम लोगों ने बहुत से प्रोजेक्ट यहाँ के इंफ्रास्ट्रक्चर के लिए जो फंड्स चाहिए उसके लिए एप्लीकेशन कर चुके, कुछ हम लोग सैंक्शन भी हुए, लेकिन सब अभी डिक्लेरेशन नहीं हो पाया लेकिन MMRDA की तरफ से यहाँ जितने भी प्रोजेक्ट अपने को जो चालू है उसमें जितने भी अपने को इंफ्रास्ट्रक्चर के लिए जो फंड्स रिलीज करना है उसके लिए हम लोगों ने पूरे काम कर चुके हैं, काम कर रहे. तो आगे MMRDA की तरफ से जितने भी अपने को यहाँ सुविधा उपलब्ध करनी है वो हम लोग कर रहे. करजत में भी MMRDA की तरफ से हम लोगों ने पूरा इंफ्रास्ट्रक्चर करजत के आपने देखा होगा कि करजत के पूरे जितने भी रास्ते हैं कंक्रीट सब MMRDA की तरफ से हम लोगों ने बनाए. तो आज तक करजत सिटी की अगर आप जाके देखेंगे तो पूरे MMRDA की तरफ से पूरे रास्ते कंक्रीट कर दिए हैं. तो एक अच्छा हम लोग बोल रहे कि करजत सिटी को एक अच्छा लुक आया है, पूरा बाजार पेट रहेगी, यहाँ की जो जितने भी रास्ते पूरे कंक्रीट रास्ते बना दिए, यहाँ के जो भी गटर्स है वो भी पूरे हम लोगों ने कंक्रीट बना दिए हैं. तो ये MMRDA की तरफ से हम लोग करजत में किया है. वही सब काम अपने को जैसे कि प्राधिकरण में नेरल है तो नेरल में भी आगे अपने को MMRDA की तरफ से ये पूरा फंड्स रिलीज करके जैसे करजत डेवलप हो रहा है वही हिसाब से नेरल भी अपने को MMRDA की तरफ से हम लोग पूरा एक साथ मिलकर डेवलप करेंगे. थैंक यू सर. धन्यवाद सर. Shilpin, can you unmute and ask your question? नमस्कार सर.
आज नमस्कार। आपका विचार डिजिटली सुन के बहुत अच्छा लग रहा है। एकदम ऐसे ही लग रहा है जैसे हम आपस में जैसे डिस्कशन कर रहे होते हैं सब बिल्डर्स मिलके कर्जत और नेरल के भविष्य के लिए। तो आज आपसे मिलकर भी बहुत अच्छा लग रहा है और आपके विचार इतने पॉजिटिव है तो वो हमें भी और ऊर्जा दे रहा है कि पोस्ट कोविड के टफ वर्ल्ड में भी हम अच्छी तरीके से वहां पर काम कर रहे हैं। सर खाली एक ये MMRDA के जो आपने कहा, सो सर उसमें जो हमें ज्ञात है कि एक पॉलिसी ऐसे भी है कि 10% कर्जत म्युनिसिपल काउंसिल अगर इन्वेस्ट करती है तो 90% समझो MMRDA उन प्रोजेक्ट्स को फंड करते हैं। तो सर उसके अंदर थोड़ा इनोवेटिवली अपन PPP मॉडल पर भी सोचकर समझो अगर कोई क्रिटिकल प्रोजेक्ट्स है जो कर्जत म्युनिसिपल जोन के अंदर है, समझो अगर डेवलपमेंट चार्जेस के माध्यम से अगर हम समझो कुछ डेवलपर्स उसके अंदर इंटरेस्ट लेकर या कोई एक पर्टिकुलर एरिया का कोई क्रिटिकल प्रोजेक्ट है तो PPP मॉडल में वो 10% समझो पार्टली बिल्डर्स पार्टिसिपेट कर कर उस प्रोजेक्ट को इनिशिएटिव या बूस्ट दे सके। तो इसी ऐसी कोई योजना या इसी ऐसा कोई तरीके का एक कोऑपरेशन मैकेनिज्म बन सकता है सर? उसके लिए तो अभी निरल प्राधिकरण एरिया पूरा निरल ग्राम पंचायत है। आगे तो हम लोग पूरा कोशिश यही कर रहे हैं कि निरल एक नगर पालिका नगर पंचायत बने। उसके लिए भी हम लोग पूरा प्रयास कर रहे हैं कि निरल एक बार नगर पंचायत बनेगी तो अपने को जो आप PPP के बारे में जो बात कर रहे हैं तो उसके लिए हम लोग को वो डेवलपमेंट करने के लिए हम लोग भी प्रयास कर रहे हैं। लेकिन उसके लिए पहले हम लोग निरल जो ग्राम पंचायत है प्राधिकरण में वो नगर पंचायत कैसी बनेगी उसके लिए प्रयास चालू है। ये 6 महीने में उसके बारे में पूरा डिस्कशन करके CM साहब से डिस्कस करके कर रहे हैं। उसकी तरफ से हम लोग निरल जो ग्राम पंचायत है प्राधिकरण में वो नगर पंचायत कैसी बनेगी। हेलो क्या सर आवाज आ रही है सर आपकी? हाँ, तो वही हिसाब से हम लोग सोच रहे हैं कि एक बार नेरल नगर पंचायत बनेगी या नगर पालिका बनेगी तो MMRD की तरफ से हम लोग यहाँ की डेवलपमेंट जो अपने को करनी है वो तो हिसाब से जो प्रोजेक्ट आप लोग बना रहे हैं तो अपने को पूरा सोच रहे हैं कि एक बार नेरल। हेलो, क्या हो रहा है? आई थिंक आनंद जी able to hear you clearly sir. टेक ओवर। या सर ऐकू येत आहे आम्हाला? हाँ हाँ हेलो सर, मध्ये थोडा आवाज तुटला होता तुमचा. हाँ हो, आवाज येतोय सर. हाँ, तो नेरल जो प्राधिकरण जो ग्राम पंचायत है तो वो अपने को जल्द से जल्द हम लोग प्रयास कर रहे हैं उसके लिए कि नेरल ग्राम पंचायत से नेरल नगर पंचायत या नगर पालिका कैसे बनेगी उसके लिए हमारा आगे प्रयास शुरू है। उसके लिए जो आपने जो क्वेश्चन किया है कि MMRD की तरफ से हम लोग वो पूरा डेवलपमेंट की तरफ से पूरा कोशिश कर रहे हैं। हम लोग भी प्राधिकरण से STP प्लान का भी वहाँ सब पूरा प्रयास हमारा चालू है। वो भी हम लोग जल्द से जल्द करके अपने को वो डेवलपमेंट आगे जो आप लोग कर रहे हैं उसका हम लोग सपोर्ट करने के लिए सब एक साथ उसमें कर सकते हैं। थैंक यू सर। थँक यू सर. हॅलो सर, अनिकेत हावरे तिकडे, त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे. अनिकेत, हाँ अनिकेत अनम्यूट कर. येस थोरवेजी नमस्कार. नमस्कार. नमस्कार आवरे. आणि आमचाही प्रोजेक्ट आहे नेरळमध्ये. प्रत्यक्ष आपली भेट अजून झाली नाहीये पण बरं वाटलं तुम्हाला डिजिटली या स्वरूपातून बघायला. थँक्यू. तर आम्ही आता बरेच प्रोजेक्ट्स केले आहेत. नवी मुंबईमध्ये जेव्हा काहीच इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट नव्हतं, ठाण्यामध्ये जेव्हा नव्हतं डेव्हलपमेंट तेव्हा आम्ही प्रोजेक्ट्स केले आहेत आणि सक्सेसफुली झालेही आहेत. तर आम्हाला माहित आहे की किती एफर्ट्स लागतात लोकल ऍडमिनिस्ट्रेशनचे, लोकल पॉलिटिशियन्सचे आणि त्यांच्या मदतीशिवाय प्रोजेक्ट सक्सेसफुली होत नाही आणि शहराचा विकासही होत नाही. आपल्याला आता शहर चांगले झाल्यावर दिसतात पण त्याच्या मागे जी मेहनत आहे ती तुम्हीच लोक करतात. आणि तसंही शिवसेना तर चांगला होल्ड आहे आणि ग्रासरूट मध्ये चांगला होल्ड आहे.
आणि त्याच्यामुळे अजून जास्त मदत मिळते जेव्हा सगळ्यांना रिअल सिच्युएशन्स काय आहेत ते माहित असल्यावर. तर तुमचं विजन ऐकून फार बरं वाटलं, तुमची पॉझिटिव्हिटी ऐकून पण फार बरं वाटलं की तुम्ही इतकी म्हणजे तुम्हाला पूर्ण नॉलेज आहे की नेरळमध्ये काय काय करायला पाहिजे, काय काय आहेत, काय काय नाही आहेत. तर आम्ही तुम्हाला हेल्प करू आणि तुमची आम्हाला हेल्प लागेल आणि हे आपल्याला दोघांना मिळूनच करावं लागेल आणि तेव्हा एक सक्सेसफुल मॉडेल क्रिएट होणार, एक शहर सक्सेसफुल होणार. एक्झॅक्टली. आणि आम्ही आता एक असोसिएशन फॉर्म करतोय, तर त्या असोसिएशनच्या माध्यमातून आपण जे काही डेव्हलपमेंट करता येईल म्हणजे एक स्ट्रक्चर्ड वे राहील, एक फॉर्मल वे मध्ये कशी काय डेव्हलपमेंट होईल. तसं आता मला एक सांगायचं की डेव्हलपमेंट प्लॅन ऑलरेडी आपला इन प्लेस आहे, फक्त तो इम्प्लिमेंट झाला नाही नेरळ दामोते या एरिया मधला. तर त्याच्या मागे ते कसं आपण इम्प्लिमेंट करू तेही आपण त्याचाही विचार करू. तुम्ही आम्हाला सांगितलं की एसटीपीचे तुमचे प्लॅन आहे, सीवेज. आता लोकांना सगळ्यात मूळ तर पाणी लागतं, सीवेज, ड्रेनेज, एसटीपीज लागतात. तर तेही आपण या माध्यमातून बघू की कसं जॉईंटली आपल्याला डेव्हलप करता येईल. तातर्जीने सांगितलं की पीपीपी मॉडेल्स कसे इम्प्लिमेंट करता येईल. तर बरेच बिल्डर्स म्हणजे उत्सुक आहेत की त्यांना हे करायचं आहे, सगळ्यांना मिळून करायचे आहेत की पाण्याची टाकी बांधायची आम्हाला एसटीपी करायचं आहे. तर तुमचा त्याच्यामध्ये सपोर्ट मिळाला तर चांगलं होईल आणि तुमचं राहिलं तसं तुमचं ऐकून आम्हाला तर फार चांगलं वाटत. मला एक फक्त प्रश्न विचारायचा होता की आमचे बरेच मंडळी आता इकडे ऐकत आहेत, तर त्यांना सध्या नेरळ कर्जत मध्ये काय हेल्थ सुविधा आहेत, कसं इन्फ्रास्ट्रक्चर आहे आणि तुमचं काय विजन असणार आहे फॉर हेल्थ, हॉस्पिटल्स म्हणा किंवा क्लिनिक्स म्हणा. अनिकेतजी मगाशी मी सांगितलंय की सर सॉरी अनिकेत, थोड्याच वेळापूर्वी सरांनी या प्रश्नाला ऍड्रेस केलं होतं. आय थिंक थोडं लेट. सो जस्ट एक शॉर्ट मध्ये सर, एक जस्ट शॉर्ट मध्ये क्विकली ब्रीफ करा. अनिकेतजी, या संपूर्ण परिसरामध्ये आपण नेरळ कर्जत असेल, इथे सुद्धा एक उपजिल्हा रुग्णालय आपण त्यासाठी आपण प्रस्तावित आहोत की नेरळची आपल्याला आरोग्य सुविधा अजून सक्षम कशी करता येईल. इथली पॉप्युलेशन दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. त्यासाठी आपण या असेल, नेरळ असेल, खालापूर असेल या मतदारसंघासाठीच आपण एक ट्रॉमा केअर सेंटर आपण उभारतोय. त्यासाठी काही इंडिव्हिज्युअल सुद्धा आम्हाला या ठिकाणी मदत करतायत आणि ते उभारल्यानंतर त्याची मॅनेजमेंट स्वतः मी पाहणार आहे आणि त्यासाठी खर्च असेल तो माझ्या मॅनेजमेंटच्या माध्यमातून, माझ्या फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही करू. परंतु या ठिकाणच्या गरजू घटकांना आपल्याला या परिसरामध्ये लोकांना आरोग्य सुविधा कशा देता येतील जेणेकरून या मतदारसंघातील जी जनता आहे ती माझी आहे, तुम्ही सगळे आपण एकत्र आहोत आणि आपल्याला जेणेकरून या परिसरामध्ये एखादं ऍक्सिडेंट झाला असेल की एखादं इमर्जन्सी पेशंट असेल तर यांना मुंबईला घेऊन जाण्यापेक्षा किंवा पनवेल मुंबईला घेऊन जावं लागतं, ठाण्याला घेऊन जातो, तो पण वेळ जातो आणि त्या मधल्या पिरियडमध्ये एखादा पेशंट दगावतो सुद्धा. आणि म्हणून ते भविष्यामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये एक सुद्धा मृत्यू असा होऊ नये की वेळेअभावी त्याचा मृत्यू झालाय किंवा त्याला आरोग्य सुविधा वेळेवर मिळाली नाही म्हणून त्याचा मृत्यू ओढवलाय, तर ते मला सहन होणार नाही. आणि यासाठीच माझा ट्रॉमा केअर सेंटर साठी जास्त प्राधान्य आहे आणि जे आपण उपजिल्हा रुग्णालय जे आहेत ती अजून सक्षम करून त्या ठिकाणी बेड्सची सुविधा आपण जास्तीत जास्त वाढवून अजून अत्याधुनिक सुविधा कशा देता येईल त्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. तर धन्यवाद. आपण लास्ट आता एक दोन प्रश्न घेऊ. भूमिक शाह. नमस्कार साहेब. नमस्कार साहेब. जे काम करतात त्यांच्याशीच अपेक्षा जास्त असते. अँड माझे थोडेसे तुम्ही आन्सर ऑलरेडी दिलेत इन्फ्रास्ट्रक्चर बद्दल वगैरे. माझे दोन प्रश्न होते. एक तर आज नेरळ प्राधिकरण एवढे ऑल ओव्हर इंडियामध्ये नेरळ प्राधिकरण आणि देर आर ओनली 2 टाइप्स ऑफ सच डीपी प्लॅन, 2च प्लॅन आहेत असे. पण नेरळ प्राधिकरणचा जे प्लॅन पासिंग होतो तो अलिबाग वरनं करावा लागतो, जिल्हा परिषद वरनं करावा लागतो. एटीपी ऑफिस पण तिथे असल्यामुळे ते अडचण आहे. मला असं वाटतं की नगर परिषद झाली म्हणजे आम्हाला प्लॅन पास इन हाऊस नेरळ मध्ये कर्जत मध्ये करायला भेटेल, तिथे आमचे ऑफिस असेल. ऍज वेल ऍज फक्त प्लॅन पास नाही, प्लॅन पास, ओसी, नंतर सोसायटी बनवल्यानंतर जे लोक राहायला येतील त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर, वॉटर कनेक्ट, वॉटरचं जे मेंटेनन्स असतो ते सर्व वस्तू तिकडनं त्यांना करायला भेटतील. अशा प्रकारे आपलं काय पुढे प्लॅनिंग आहे आणि किती टाइम मध्ये ते होणार आहे हे क्लिअर पिक्चर आहे तर ते आम्हाला द्यावं, एक तो प्रश्न होता. आणि साहेब दुसरा प्रश्न असा आहे की आता प्री मॉन्सून मध्ये आपण आहोत
as Shailesh Puranik ji have told की ट्रेन आपली लाईफलाईन आहे, पण या मॉन्सूनच्या दरम्यान मध्ये वॉटर लॉगिंग मुळे ट्रेन्स बंद होतात किंवा लोक बॉम्बे ठाण्यावरून नेरळ कर्जत पोचायला जी डिफिकल्टी येते लोकांना बिकॉज ट्रेन बंद करण्यामध्ये येतात त्यामुळे, किंवा जे नेरळच्या आजूबाजूचा जो स्टेशनचा आजूबाजूचा जो परिसर आहे तो पण वॉटर लॉगिंग मुळे भरपूर इफेक्टेड आहे. अशा ह्या वस्तूसाठी आपलं काय सोल्युशन आहे जे आपण आता इमिजिएटली घ्यायला पाहिजे ऍज वेल एज लॉंग रन मध्ये? हे माझे दोन आपल्याला प्रश्न होते साहेब. खरं तर आता आपण तुमचा पहिला प्रश्न होता की त्या संदर्भात आता टीपी सँक्शन जे आहे ते अलिबागला असल्यामुळे जिल्हा परिषदच्या प्राधिकरणाची ग्रामपंचायत मध्ये हा नेरळ परिसर प्राधिकरणामध्ये असल्यामुळे आपल्याला टीपी सँक्शन अलिबागहून करावं लागतंय आणि त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांचे परमिशन घेऊनच बाकी प्राधिकरणातली कामं तुम्हाला प्रोजेक्ट त्या ठिकाणी उभे करावं लागतं. हा खरं तर तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन खूप त्रास होतोय. एकंदरीत ज्या काही सरकारच्या शासनाच्या जे काही आपले तिथले नियम आहेत ते नियम आपल्याला फॉलो करताना तेवढ्या लांब जाऊन खूप त्रास होतोय आणि म्हणूनच नेरळचं वाढतं शहरीकरण किंवा वाढती लोकसंख्या या सगळ्यांचा विचार करून नव्याने मोठ्या प्रमाणात होत असणारी डेव्हलपमेंट नेरळ एक वेगळ्या पद्धतीने जी डेव्हलपमेंट एक नेरळ एक नवीन सिटी या ठिकाणी बनत आहे या प्राधिकरणामध्ये आणि म्हणूनच आम्ही गेल्या 5 वर्षापासूनच नेरळची ग्रामपंचायत जी आहे त्या ग्रामपंचायतची नेरळ नगरपंचायत किंवा नेरळ नगरपालिका कशा पद्धतीने होईल यासाठी शासनाच्या सरकार दरबारी माझा प्रयत्न सुरू आहे. आत्ताच 5 महिने झालेत मी या मतदारसंघाचा आमदार झालोय. 5-6 महिन्यातच या सगळ्या गोष्टी संकट आता देशावर राज्यावर ओढवलेली आहेत. त्यामुळे जे विजन ठेवून आम्ही चाललेलो आहोत ते थोडंसं आम्हाला त्या ठिकाणी ब्रेक बसलेला आहे. तरी सुद्धा हे सगळं सुरळीत झाल्यानंतर मात्र नेरळ ग्रामपंचायतची नेरळ नगरपंचायत नेरळ नगरपालिका कशा पद्धतीने आपल्याला विकसित करता किंवा करता येईल नवीन बनवता येईल त्यासाठी आपण शासन दरबारी प्रयत्न करणार आहोत आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतरच पुढच्या ज्या काही समस्या आहेत मग ड्रेनेज वॉटरचा जो मोठा प्रॉब्लेम आपल्याला रेनी सीझन मध्ये येतो या वर्षी सुद्धा आलेला होता. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पूरग्रस्त परिस्थिती निर्माण होते, ट्रेन्स बंद होतात, त्यामुळे येण्या जाण्याची सोयी सुविधा उपलब्ध होत नाही आणि म्हणूनच त्यासाठी आता कसं आहे की शेवटला रेल्वेच्या सुद्धा हे निदर्शनात आलेलं आहे की मागच्या वेळेला पूर्णपणे ट्रेन त्या ठिकाणी आपण पाहिली असेल संपूर्ण काही ट्रेनच पूर्णपणे त्या ठिकाणी पुरामध्ये अडकलेली होती आणि पूरग्रस्त परिस्थितीमध्ये त्या लोकांना आपण सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी शिवसैनिक म्हणजे सगळे त्या ठिकाणी सहकारी त्या उतर गेले आणि सगळ्यांनी सहकार्य करून किंवा पोलीस यंत्रणा पूर्णपणे त्या ठिकाणी उतरून त्यांना सुरक्षित ठिकाणी आपण हलवण्यात आली. या सगळ्या गोष्टीवरच आपल्याला फ्युचरमध्ये आपण नेरळ नगरपंचायत नगरपालिका झाल्यानंतर शासनाच्या माध्यमातून आपण या सगळ्या गोष्टीला आपण सुरुवात तर करणार आहोतच का ज्या अडचणी तयार होतात पावसाळ्यामध्ये त्या कशा त्याच्यावर मार्ग काढता येईल, मग आपले मग ड्रेनेज असतील ते कशा पद्धतीने आपल्याला अजून चांगल्या पद्धतीने त्यांना डेव्हलप करून जेणेकरून पाणी कुठे साचणार नाही किंवा कोणत्याही प्रकारची तिथे जीवितहानी होणार नाही यासाठी किंवा रेल्वे रूल्स सगळे पाण्याखाली जात असतात किंवा त्या ठिकाणी सुद्धा बराचसा प्रॉब्लेम होत असतो. मगाशी आपल्या एका सहकाऱ्यांनी प्रश्न उपस्थित केला होता की बदलापूर असेल अंबरनाथ असेल या परिसरातून जर आपण बस सेवा जरी सुरू ठेवल्या तर त्याचा सुद्धा ज्यावेळेस पावसाळ्यामध्ये हा जेव्हा ही समस्या ओढवते त्यावेळेस ही बस सेवा जरी सुरू असेल तरी त्याचा आपल्याला जास्त त्यावेळेस सुद्धा पण फायदा होईल. तो सुद्धा प्रयत्न आपण लवकर करून त्या ठिकाणची बस सेवा सुद्धा आपण बदलापूर नेरळ कर्जत ही बस सेवा सुद्धा आपण लवकर सुरू करू जेणेकरून तो सुद्धा मार्ग एक आधुनिक मोकळा होईल आणि रेल्वे प्रशासनाशी चर्चा करून लवकर तो सुद्धा प्रश्न आपण मार्गी लावूया. थँक्यू साहेब. धन्यवाद. कमलेश आपको कुछ पूछना था? कमलेश आवाज नहीं आ रही है. कमलेश आई थिंक कुछ इशू है. सो विकास भाई आप आपका सवाल पूछ लो और ऑल्सो इफ यू कैन कैरी ऑन विद द वोट ऑफ थैंक्स.
सर एक सवाल और था मेरा, जो आपने कहा कि बिकॉज हमारा एरिया एक ग्रीन जोन है और यहाँ पे अल्टीमेटली कोई भी एरिया का डेवलपमेंट एक रेसिडेंशियल कमर्शियल अगर मिक्स अगर होता है, कहीं पे एम्प्लॉयमेंट की अपॉर्चुनिटीज ज्यादा होती है, तो वो एरिया का डेवलपमेंट और भी बेटर और भी फास्ट होता है। तो एक रिक्वेस्ट था सर, आपने डिजिटल इंफ्रास्ट्रक्चर के बारे में भी काफी जोर दिया है, ये वेबिनार में आपने 5 या 6 बार बताया है। सर अगर हम गवर्नमेंट की तरफ से, बीएसएनएल की तरफ से या रिलायंस की तरफ से यहाँ पे हमारा डिजिटल इंफ्रास्ट्रक्चर अगर इम्प्रूव करेंगे, तो जो नॉलेज बेस्ड इंडस्ट्रीज है जैसे केपीओज है, बीपीओज है, जिनको रेंट वगैरह का कॉस्ट काफी हैवी पड़ता है थाने में, मलाड में या फिर न्यू बॉम्बे के एरियाज में, तो हम लोग उनको अट्रैक्ट कर पाएंगे। आज की तारीख में बिकॉज इंटरनेट की सुविधा बरोबर उपलब्ध नहीं है हमारे एरिया में, वो लोग यहाँ पे आने से हिचकिचा रहे हैं। तो सर इसके बारे में कुछ अगर आप कर सके तो। के लिए तो पिछले टाइम में जो भी वहाँ रजिस्टर ऑफिस में जो समस्या खड़ी हुई थी, उसके लिए आप लोगों का जो एप्लीकेशन, जो आप लोग मुझे जब मिलने के लिए आए थे, उसके बाद में मैं मंत्री महोदय से डिस्कस करके तुरंत एप्लीकेशन दिया था मेरे लेटर पे, और डिस्कस भी किया था कि यहाँ जो बीएसएनएल की जो सुविधा है वो टाइम पे रेगुलराइज नहीं हो रही है, कनेक्टिविटी जो है वहाँ की वो बहुत प्रॉब्लमेटिक कर रही है। तो ये सब समस्या है, उसके लिए भी हम लोगों ने बोला था कि प्राइवेट नेट के लिए हम लोगों ने एप्लीकेशन करके आप परमिशन दीजिए, ऐसा वो टाइम में मैंने बताया था, मंत्री महोदय से डिस्कस किया था कि प्राइवेट आप नेट यूज करने के लिए एक एप्लीकेशन, उसके लिए आप मान्यता दीजिए, ऐसा मैंने उनको बताया था। लेकिन गवर्नमेंट उधर कैसे कि बीएसएनएल गवर्नमेंट जो रूल्स लेके चल रही है वो बीएसएनएल को लेके ही चल रही है, ये तो सत्य है और हम लोग तो उसको स्वीकारना पड़ रहा है। लेकिन ये गलत जो है, जो नहीं हो, लेकिन ये जो बात हो रहा है ये सत्य कि ऐसा हो रहा है। लेकिन मैंने उनको बताया कि जो समस्या आ रही है हम लोग की वजह से, उसके लिए अगर अपने को नेट फास्ट के लिए वहाँ जो इंटरनेट सुविधा जो अपने को देनी चाहिए फास्ट, और गवर्नमेंट का जो ऑफिस है उसमें भी अपने का वो होना बहुत जरूरी है, उसके लिए भी हम लोग आगे प्रयास करेंगे। तो वो सब अपने को करने के लिए हम लोगों ने बोला है। तो अभी ऑप्टिक फाइबर केबल जो अभी उसका सब जगह पे अभी तो चालू है, वो लेके अगर हम लोग प्राइवेट नेट भी यूज कर सकते हैं तो उसके लिए भी हम लोगों ने बोल के रखा है। तो अभी ये कोरोना का प्रादुर्भाव आया बीच में, नहीं तो वो भी हम लोगों ने एप्लीकेशन किया था और वो मुझे लगता है कि वो गवर्नमेंट अप्रूवल भी करता था कि आप लोग चालू कर सकते हैं उसके लिए। तो ये कोरोना खत्म होने के बाद में हम लोग वो प्रॉब्लम सॉल्व करवा के दे देंगे। ये तो बैंकिंग में भी ये प्रॉब्लम हो रहा है कि सर्वर डाउन आ रहे हैं, लोगों को प्रॉब्लम उसकी वजह से भी हो रही है। ये समस्या बैंकिंग में भी आ रही है, जो रजिस्ट्रेशन में भी आ रही है, जो गवर्नमेंट ऑफिस में उनकी वजह से अपने को प्रॉब्लम आ रहा है। वो जल्द से जल्द हम लोग सॉल्व करेंगे ही करेंगे, ऐसा भी करके। उसके लिए जितने भी प्रयास जो चालू है वो आप लोग मिलके हम लोग, ये सब मैं कर रहा हूँ आपसे, अभी आधा पौन घंटा डिस्कस कर रहा हूँ आनंद जी आप लोग सबसे, बट आप लोग भी मेरे साथ में, आप सब लोगों का सपोर्ट मुझे चाहिए। आप लोगों का सपोर्ट रहेगा, आप लोग सब डेवलपर्स बिल्डर्स एक साथ में आएंगे, हम लोग डिस्कस करेंगे, जो भी समस्या रहेगी उसके लिए अगर हम लोग, मैं आपके साथ में हूँ, आप लोगों का भी सहयोग होना बहुत जरूरी है उसके लिए। लेकिन अगर ये सब जो भी आपके पास जो भी आइडिया है आप मुझे बता सकते हैं, तो हम लोग मिलके सब गवर्नमेंट को मैं भी अप्रूवल करूंगा, बोलूंगा कि ऐसे ऐसा हमें करना है यहाँ। तो उसके लिए आपके पास जो टैलेंट है वो भी हमें बताइए, आप लोगों का भी सलाह मैं ले लूंगा। मैं भी ऐसा भी नहीं कि 15 साल यहाँ मुझे बैठा हूँ, 15-20 साल से मैं नया हूँ, लेकिन पूरा प्रयास कर रहा हूँ, पूरा सीख के प्रयास कर रहा हूँ और मैं करूंगा, ये मुझे पूरा कॉन्फिडन्स है। सर आम्हाला पण पूर्ण कॉन्फिडन्स आहे की तुम्ही सर्व जे गोष्टी बोलताय ते करणारच, आणि आम्ही सर्व तुमच्या बरोबर आहोत। आणि तुम्ही इथे आज आमचे अबाउट 101 बिल्डर मित्र आहेत इकडे, तर हा तुमचं आव्हान सर्वांपर्यंत पोहोचणारच आणि आपण एकत्र एक टीम म्हणूनच काम करू। विकास भाई आपको वोट ऑफ थैंक्स आप प्लीज दे दो। सर जैसे कि मैंने स्टार्ट में कहा था कि आपसे बात करके एक अलग एनर्जी आती है। हम लास्ट टाइम भी जब ये बीएसएनएल का इशू लेके आपके पास आए थे तो हम 10-12 लोग थे, और आपने जिस स्पीड से आपने हमारे प्रॉब्लम को सॉल्व किया, और मतलब हम लोग सब लोग सरप्राइज थे
जब हमने हमारे ग्रुप में डाला कि नेक्स्ट डे एक्शन हो गया है और उसके तीसरे चौथे दिन उसका रिजल्ट आ गया है, तो आधे लोग तो एक्चुअली विश्वास नहीं कर रहे थे कि इतना फास्ट भी काम हो सकता है हमारे यहाँ पे। सर उसके लिए जितना धन्यवाद करेंगे, आई एम श्योर मेरे जितने दोस्त हैं यहाँ पे 100 से ज्यादा है हम लोग यहाँ पे, और काफी लोग फेसबुक वगैरह के पे भी देख रहे हैं। तहे दिल से धन्यवाद है, और इसी एनर्जी को सर और आगे बढ़ाना है, और आपके साथ में और जुड़ने की हमको प्रेरणा भी दीजिए सर, और एक मौका भी दीजिए। सर आपने 2-3 चीजें आज कही है जो मैं फिर से दोहराना चाहूंगा। आपने कहा कि हम हमारे एरिया में एक ट्रॉमा सेंटर बना रहे हैं, और उसमें और जो हमारे ग्रामीण रुग्णालय है और उप जिला रुग्णालय है उनके बेड्स कैसे बढ़ सकते हैं, मेडिकल फैसिलिटीज, क्योंकि आज हम इस माहौल में बैठे हैं तो हर एक का एक ध्यान रहता है। हर एक हमारे सारे मित्र जो यहाँ पे है आज की तारीख में, हर एक कस्टमर ये सवाल पूछता है कि आपके एरिया में हेल्थ केयर फैसिलिटीज कहाँ पे है, और ये सवाल ये कस्टमर से सवाल सिर्फ लास्ट 3 महीनों में आना शुरू हुआ है, इसके पहले कभी कोई पूछता नहीं था। और अब ये सवाल ये एरिया की ग्रोथ के लिए एक रिक्वायरमेंट है। अभी ये कोई एक अमेनिटी या एक कोई पर्क नहीं है ये एरिया का कि हमारे पास एक अच्छी हॉस्पिटल है। जैसे रेलवे की सुविधा मूलभूत है, वैसे ही ये हॉस्पिटल की सुविधा भी मूलभूत है। और आपने बहुत सही तरीके से सर इसका ऑलरेडी इस पे काम शुरू कर लिया है, ये जान के बहुत बहुत अच्छा लगा सर। थैंक यू सो मच सर। आपको थैंक यू बोलने की जरूरत नहीं है। दूसरा सर, एक पॉइंट मैं सबको वापस बताना चाहूंगा कि सर ने बताया कि आपने मतलब आपके जो मित्र है जिसमें आनंद जी भी साथ में, आपने 20,000 परिवारों को फूड कुछ डिस्ट्रीब्यूट किए हैं ये इतने कोरोना के माहौल में। सर सही में हैट्स ऑफ है सर। हमारे एक छोटे से एरिया में अगर 20,000 फैमिलीज को अगर हमने सपोर्ट किया है सर आपने, तो इससे बेटर लीडरशिप का कोई उदाहरण हो ही नहीं सकता है सर। ये तो मेरा फर्ज था लोगों के लिए, और कुशली तो जिंदगी भर करते आए हो। लोगों ने मुझे यहाँ एमएलए बना दिया है। सर आप इतने हम्बल है, आपने कहा कि आप पहली बार एमएलए बने हैं, बट सर जिस तरीके से आप जिस स्पीड से और जिस तरीके से आप काम कर रहे हैं उस तरीके से तो हमको ऑलरेडी मालूम है कि जन सेवा में आपका काफी योगदान रहा है, और ये पहली बार नहीं है सर ऑब्वियसली। सर निरल प्राधिकरण और नगर पंचायत को लेके भी जो आपके कमेंट्स थे वो काफी सपोर्टिंग है। इसके लिए भी सर अगर आप देखेंगे तो नगर पंचायत का एक क्वालिफिकेशन 10,000 लोगों की जनसंख्या होती है तब होता है। आई थिंक नेरल ऑलरेडी 2 कदम आगे निकल जाएगा जब तक दूसरी जनसंख्या हो जाएगी। तो शायद नगर पंचायत के लिए नहीं, सीधा डायरेक्ट नगर काउंसिल के लिए हम लोग अगर अप्लाई कर सके और उस तरीके से अगर हम आगे बढ़ सके तो सर इससे ज्यादा बेहतर कुछ नहीं हो सकता है नेरल के डेवलपर्स के लिए और नेरल में आने वाली जनता के लिए। वही हिसाब से अपना सब वर्किंग शुरू है कि नेरल का जो अभी जो दिन पे दिन प्राधिकरण में जो पॉपुलेशन बढ़ रहा है उसका सपोर्ट लेके ये नगर पालिका कैसे बनेगी उसके लिए हम लोग प्रयास जरूर करेंगे। धन्यवाद सर, धन्यवाद सर। एक आपको एक लाइट हार्टेड एक कमेंट देना चाहूंगा सर। हमारे बिल्डर कम्युनिटी में और जनरली इंडिया में ऐसे माना जाता है कि हमारे यहाँ मतलब घर पहले बनते हैं, इंफ्रास्ट्रक्चर और डेवलपमेंट बाद में आता है। और कई सारे बिल्डर्स जो मेरे दोस्त यहाँ पे शायद अभी मन ही मन में स्माइल भी कर रहे होंगे कि मैंने इतनी बोल्ड बात आपसे कह दी, बट सर शायद अगर हम कोशिश करें और आपका अगर लीडरशिप रहेगा तो ये बात हम नेरल कर्जत में जुटला सके, ऐसा हम काम करें। तो सर इसके लिए हम हमेशा आपके साथ में रहेंगे और आपको बहुत बहुत धन्यवाद सर। आपसे बहुत प्रेरित है हम लोग और आपकी एनर्जी और आपका मार्गदर्शन के लिए ही वेट कर रहे थे। और वी आर होपिंग, आई एम श्योर के यहाँ पे जितने भी लोग हैं मेरे साथ में रहेंगे, हमारे साथ में रहेंगे और आपके पीछे खड़े रहेंगे सर। सर बहुत आप आज यहाँ पे आए, आपने हमको इतना समय दिया सर। थैंक्स अ लॉट सर। मैं सबको यहाँ पे थैंक यू करना चाहूंगा। मेरे जितने भी पैनलिस्ट मेंबर्स हैं, जितने भी अटेंडीज है जो जहाँ नेरल कर्जत के सारे जोन के जो आए हैं, और हमारे जो स्पॉन्सर्स है जो भारत कैब, एक्सेल बिल्ड मार्ट, L4 सॉल्यूशंस और प्रोपिन, जिन्होंने सपोर्ट करके हमारे वेबिनार सीरीज को सक्सेसफुल बनाया। I thank all of you with my heart and I hope that you will join us for our next webinar. तो बहुत बहुत धन्यवाद सर। थैंक यू सर। थैंक यू आनंद जी। थैंक यू सर। धन्यवाद सर। धन्यवाद। थैंक यू। थैंक यू सर। थैंक यू सर। Anand ji, should I end the webinar? Yeah. I think all went well. Yes. I think he's very proactive about very and we've seen it. He speaks and he delivers the results. So I think we have a good way ahead. अब सर ने 2 बार प्रूव कर लिया है। हाँ। Good session. All right, thank you guys. Bye bye. चलो, thank you guys. Take care. See you. Bye. Bye. See ya.
बाय बाय.